तमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय गोविन्द जय हरि गोविन्द। 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 जय गोविन्द जय हरि गोविन्द। जय जय गोविन्द जय हरि गोविन्द। जय हरि गोविन्द जय हरि गोविन्द। जय हरि गोविन्द जय हरि गोविन्द। बोलिए श्री कृष्णचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि काल आपण प्रसंग पाहिला होता. श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहानंतर त्यांना प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. त्याला शंभरासूर याने पळवले होते आणि ते खरे पूर्वीचे कामदेव होते आणि तिथे रती मायावती म्हणून दासी किंवा चरूर घेऊन राहत होते. आणि मग त्या दोघांनी मिळून त्या शंभरासुराला मारून त्यांनी महामाया, त्या रतीने महामाया नावाची विद्या प्रद्युम्नाला शिकवली आणि त्या विद्येच्याद्वारे त्याने शंभरासुराला मारलं आणि रतीला बरोबर घेऊन तो घरी परत आला आणि सगळ्यांना भेटून सांगितलं सगळं काय झालं ते. सगळ्यांना खूप आनंद झाला. यानंतर प्रसंग येतो तो म्हणजे सेमंतक मण्याची कथा. सेमंतक मण्याची कथा. तर एक सत्राजित नावाची व्यक्ती राहत होती द्वारकेमध्ये. ते मोठे सूर्याचे उपासक होते. सूर्याकडे बघून त्राटक करणे, सूर्य गायत्रीचा मंत्र म्हणणे, सूर्यनमस्कार करणे, सूर्याला अर्घ्य देणे, अशा प्रकारे ते उपासना नेमाने निष्ठेने दीर्घकालपर्यंत करत होते. सतु नैर्यंतर्येण दीर्घकाल सत्कारा सेवितो दृढभूमीही असं पतंजली योगसूत्रात म्हटलेलं आहे. ज्यावेळेला आपण निरंतर दृढबुद्धीने दीर्घकाल आणि मोठ्या आदराने भावाने सतु नैर्यंतर्येण दीर्घकाल सत्कारा सेवितो भूमी दृढभूमी, तर असं करतो त्यावेळेला आपल्याला सिद्धी जी आहे ती, त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होतं. तर त्याप्रमाणे त्याला सूर्याकडून एक सेमंतक नावाचा मणी प्राप्त झाला होता की जो रोज 8 भार सोने देत असे. तर त्या मण्यातून ते सोनं येत असे. तर हा खूप तेजस्वी झाला होता. तो मणी गळ्यात घातला की तो अगदी तेजाने चमकत असे. एके दिवशी तो भगवान श्रीकृष्णांच्या सभेला येत होता. तेव्हा सगळेजण एकदम दिपले, त्याचे डोळे दिपले त्या तेजाने. म्हटले कोण सूर्यनारायण भगवान येत आहेत का हे?
तर त्यावेळेला भगवान म्हटले हे सूर्यनारायण नाही, पण त्यांनी प्रसाद म्हणून दिलेला मणी धारण करून सत्राजित येत आहे. तर भगवान काय म्हणाले त्या सत्राजिताला की राजा उग्रसेन इथले द्वारकेचे राजे आहेत. तर जेव्हा कधी अशी अद्भुत वस्तू असते तर त्यावेळेला ती राज्यकोशामध्ये जमा होते. तिचा जो फायदा आहे 8 भर सोने रोज, तर तो राज्य सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी व्हावा, कोणी व्यक्तीकडे तो नको. पण सत्राजित काही तयार झाला नाही ह्या गोष्टीला, मणी द्यायला तयार झाला नाही, न सोनं द्यायला तयार झाला, तो गेला. आता त्याच्यानंतर काय झालं, त्याचा एक भाऊ होता हा सत्राजित आणि तो प्रसेनजित. सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित. तर त्यांनी एक दिवशी आपल्या भावाकडून तो मणी घेऊन गळ्यात घातला आणि नंतर तो शिकारीला निघून गेला तो मणी घालून घोड्यावरून. आणि तो शिकारीला गेल्यानंतर शिकार करता 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 तो खूप दूर उंच डोंगरावर जंगलामध्ये जाऊन पोचला. तर तिथे त्याला एका सिंहाने मारलं आणि नंतर तो सिंह तो मणी कशा गळ्यात खेळत वगैरे असाच गेला. तर पुढे ते जांबवंत जे आहेत रामाच्या अवतारातले जांबवंत, तर ते भालू म्हणजे अस्वलाच्या रूपामध्ये असतात, ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत ते, तर ते तिकडे होते. तर त्यांनी तो मणी सिंहाशी युद्ध करून तो मणी त्यांनी घेतला आणि त्यांच्या घरी गुहेमध्ये त्यांची मुलगी जांबवती वगैरे होती. तर तिथे आपल्या मुलाच्या खेळण्यावर तो पाळण्यावर असा बांधून ठेवला. तर इकडे काय झालं, प्रसेनजित नाहीसा झाला, आला नाही, शिकारीला गेला तो आणि मणीही नाहीसा झाला, मिळाला नाही. तर सत्राजिताने काय पसरवलं की कदाचित कृष्णानेच घेतला असेल, कृष्णाचीच इच्छा होती, तो मला असं असं सांगत होता उग्रसेनांना, ते कदाचित त्यांनीच घेतला की काय. मग तीच वार्ता पसरली, भगवंतावर चोरीचा आरोप झाला, आळ झाला. तर त्यावेळेला भगवंताच्या कानावर जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा म्हटलं की काही का असेल ना, मी निर्दोष असेल पण ह्याने आरोप तर केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना काही चर्चा करायला, तर आपलं काम आहे की हा आरोप दूर करणं, सत्य काय ते दाखवणं आणि आपल्यावरचा आलेला कलंक दूर करणं. तर त्यामुळे ते द्वारकेच्या लोकांबरोबर निघाले, काही यादवांच्या बरोबर निघाले आणि प्रसेनजितचं जे पायाचे ठसे घोड्याचे ठसे वगैरे होते त्याचा माग काढत 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 जेव्हा ते गेले वरती डोंगरावर वगैरे, तर तेव्हा ते त्यांना गुहेच्यापर्यंत गेलेले दिसले ते ठसे वगैरे. गुहेत होता अंधार, तर सगळे लोक कसरले जायला. भगवान म्हटले तुम्ही इथेच थांबा, 1 महिनाभर तुम्ही वाट पाहा आणि जर का मी आलो नाही बाहेर तर मग मी निघून जा. तर त्यावेळेला भगवान त्यांना लोकांना बाहेर ठेवून गुहेत घुसले आणि गुहेत त्यांना तो मणी दिसला. आता ते तो मणी घेत होते, तर त्यावेळेला जांबवान आले. आता जांबवान वाटले वास्तविक श्री रामभक्त, त्यांनी किती रामांच्यासाठी केलेलं, तसे अगोदरपासून ते वामन अवताराच्या काळामध्ये सुद्धा ते देवभक्तच आहे. जेव्हा वामन अवतार मी सांगितलं तर बघा आपण बघितले वामन अवतार, तर त्यावेळेला ते जेव्हा मोठे झाले एकदम, त्यांनी ब्रह्मलोक पण व्यापलं. तर त्यावेळेला त्यांचा पाय जेव्हा तिकडे गेला होता, त्रिविक्रम रूपात ते प्रकट झाले होते, पूर्ण आपल्या शरीराने अंतरिक्ष व्यापन केलं होतं. त्यावेळेला जांबवंतांनी धावून चालत धावत 7 प्रदक्षिणा केल्या होत्या त्यांच्या. तर तेच ते जांबवंत की जे श्रीरामांच्या पण अवतारात होते, पण त्यांनी आता कृष्णाच्या अवतारात त्यांना ओळखलं नाही, मायाच म्हणायला लागली. आणि त्यांनी युद्ध सुरू केलं भगवंताशी आणि ते 28 दिवसपर्यंत युद्ध झालं, मल्लयुद्ध, द्वंद्वयुद्ध. आणि शेवटी ज्या वेळेला हे समजलं की 28 दिवस झाले तरीही माझ्या ठोशांनी हे ज्या अर्थी जायबंदी होत नाहीत, पडत नाहीत, त्या अर्थी हे परमेश्वर असले पाहिजेत असं त्याला वाटलं. आणि मग ते त्यांच्या चरणावर पडून गेले आणि म्हटले की भगवंता मी आता तुम्हाला ओळखलं, तुम्हीच ते श्रीराम, तुम्हीच ते वामन भगवान आणि तुम्हीच हे श्रीकृष्ण. तर मग हे कळल्यानंतर मात्र त्यांना पश्चाताप झाला की आपण भगवंताशी युद्ध केलं. मग त्यांनी तो मणी पण भगवंतांना दिला आणि आपली जांबवती नावाची कन्या पण भगवंतांना दिली. तर मग अशा प्रकारे जांबवती जी आहे म्हणजे रुक्मिणीचा विवाह झाल्यानंतर जांबवतीचा विवाह झाला. त्याच्यानंतर मग भगवान तो मणी आणि जांबवती घेऊन परत आले. त्यांनी सत्राजिताला आणि सगळ्यांना तो मणी दाखवला. बघा मी घेतलेला नव्हता, तू उगीच असं पसरत होतं. मग ते सत्राजिताकडे तो मणी दिला. आता हे झाल्यानंतर काय झालं, पुढे थोड्या दिवसांनी एक शतधन्वा नावाचा माणूस होता. तर अक्रूर
आणि कृतवर्मा हे त्यांच्याच नात्यातलेच गोत्यातलेच एक लोक. तर त्या दोघांनी मिळून त्या शतधन्वाला भडकावलं. म्हणलं की अरे तो मणी तुला घ्यायला पाहिजे होता, आणि खरं म्हणजे सत्यभामाला पण तुला द्यायला तयार कबूल केलेला आहे. कोणी? सत्राजिताने. म्हणले ठीक आहे. मग तो काय करतो, शतधन्वा जो आहे तो काय करतो, तो जातो आणि सत्राजिताला मारतो आणि तो मणी तो घेतो. तर त्यावेळेला भगवान हस्तिनापूरला गेलेले असतात. पांडवांचं काय झालं, कसं झालं ते बघायला वगैरे. ही सत्यभामा जी त्यांची मुलगी आहे, कोणाची? सत्राजिताची मुलगी सत्यभामा. तर ती मोठी शूरवीर आणखीन धीट असते. तर ती ताबडतोब तिकडे हस्तिनापूरला निघून जाते, द्वारकेपासून हस्तिनापूरला, आणि तिथे जाऊन भगवंतांना सांगते की असं असं झालं, माझ्या वडिलांना त्यांनी मारलं. तर त्यावेळेला ते भगवान बलराम वगैरे सगळे परत येतात, आणि मग त्यांनी तो जो शतधन्वा आहे त्याच्याकडून तो मणी घ्यायचा आता. तर त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात, पण शतधन्वाने अगोदरच तो मणी कापडामध्ये गुंडाळून अक्रूराकडे फेकून दिलेला असतो, आणि मग तो घोड्यावर बसून पळतो. तर भगवंतांनाही माहिती नाही की त्या अक्रूराकडे फेकला. तर ते त्याचा पाठलाग करतात 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 शेवटी तो दमतो आणि पडतो, आणि मग भगवान त्याचा वध करून त्याला शोधतात, पण मणी काही मिळत नाही. म्हटलं की अरे उगीचंच शतधन्वाला मारला, मणी त्याच्याकडे नव्हताच. मग ते परत आले, आणि मग त्यांना तेव्हा समजलं की यांनी अक्रूराला दिला असला पाहिजे तो मणी. तेव्हा मग ते म्हणतात अक्रूराला सगळ्या सभेमध्ये, अक्रूरा, तो मणी तुझ्याकडे आहे हे मला माहिती आहे, तू एकच फक्त काम कर, तो मणी फक्त इथे राजसभेमध्ये दाखव की माझ्याकडे आहे, आणि मग दे, तुझ्याचकडे ठेव. कारण या बाबतीत बलरामांना सुद्धा खात्री पटत नाही आहे की श्रीकृष्णाकडे मणी नाही आहे, त्यांनासुद्धा संदिग्धता अशी वाटत आहे. तर यामुळे माझ्यावरचा संशय दूर होईल लोकांचा, तू फक्त दाखव आणि तुझ्याकडे ठेव. त्यावेळेला मग अक्रूर तो मणी आणतो आणि तो दाखवतो की कृष्णाकडे नाही आहे नक्की, माझ्याकडे फेकला होता शतधन्वाने, आणि मग उग्रसेनाकडे जमा करून टाकतो. तर असे त्या मण्याचं इकडून तिकडे जाणे आणि सगळं झालं. आता हे झाल्यानंतर सत्राजित काय करतो, अगोदरच्या वेळेला ज्यावेळेला प्रसेनजितने मणी घेऊन गेलेला असतो, नंतर भगवान घेऊन येतात तो परत. तर त्यावेळेला सत्राजितला पण खूप असं वाटतं की वाईट वाटतं की अरे आपण ह्यांच्या उगाचच आपण आरोप घेतला, संशय घेतला यांचा. मग ते पण आपली मुलगी सत्यभामा जी आहे ती त्याला देऊन टाकतात. अशा प्रकारे तिसरी राणी भगवंताची सत्यभामा ही होती, म्हणजे रुक्मिणी, जांबावती, सत्यभामा. आता त्यानंतर मग भगवंताच्या आणखीन कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा अशा राण्या होतात. म्हणजे एकूण अष्टनायिका, अष्टराण्या. म्हणजे ते आपली अष्टधा प्रकृती जी आहे भगवद्गीतेमध्ये म्हटलं ना, महाभूतान्य अहंकारो भूमी, तर त्याप्रमाणे ते अष्टधा प्रकृती घेतलेली आहे. पंचमहाभूते आणि अहंकार, अव्यक्त, महत्त्व. तर ह्या अष्टधा प्रकृती, मनबुद्धी तिथे घेतल्यानंतर आता त्यांच्या पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कालिंदीचं कसं विवाह झाला, तर एक दिवशी भगवान आणि अर्जुन फिरत होते एका रथावर बसून, फेरफटका मारत होते. तर त्यावेळेला त्यांना यमुनेच्या डोहामध्ये त्याच्या किनाऱ्याला एक मुलगी तपश्चर्या करताना दिसली. तेजस्वी होती, एकाग्रतेने कुठेही लक्ष जाऊ न देता अंतर्मुख होऊन जप करत होती, ध्यान करत होती. भगवंत काय म्हटले अर्जुनाला, अर्जुना तू जा आणि चौकशी कर ती कोण आहे, कशासाठी तप करते वगैरे. त्यांना सगळं माहिती, पण तरी मग अर्जुन तिथे गेला आणि त्याने विचारलं की आपण कोण आहात, आपण का तप करत आहात, काय उद्देश आहे, आपण कोणाची कन्या वगैरे. तर तेव्हा तिने सांगितलं की मी सूर्याची कन्या, यम आणि ही यमी याला हिला म्हणतात यमुना. तर ते सूर्याचे म्हणजे वैवस्वत, विवस्वत आणखी नाही, विवस्वान म्हणजे सूर्य ना, अहम विवस्वते योगम 4थ्या अध्यायात आहेच. त्याप्रमाणे त्याचीही 2 मुलं, यमराज आणि यमुना. तर त्याप्रमाणे मी त्यांची मुलगी, आणि मला नारायण भगवान जे की आता कृष्ण म्हणून आलेले ते पती म्हणून पाहिजे, म्हणून मी ही तपश्चर्या करीत आहे. तर अर्जुन म्हटलं की चांगलंच झालं, मग तेच आलेले आहेत, चला तुमची तपश्चर्या फळाला आली. मग ते घेऊन येतात त्यांना, आणि ते रथावर बसून
त्यांना घेऊन येतात. नंतर मग द्वारकेला आल्यावर विवाह वगैरे करतात त्यांच्याशी. अशा प्रकारे कालिंदी पट्टराणी झाली. नंतर मग मित्रविंदा, तर ह्यांच्या पण बाबतीत एकदा 7 माजलेल्या बैलांशी झुंजेल त्यालाही मित्रविंदा देईल अशी अट होती त्यांची. खूप ते मोठे मोठे बैल असे. मग भगवान एकदम गेल्यानंतर केसबीस घट्ट बांधून घेतात आणि कमरेचा शेरा वगैरे घट्ट खोवून घेतात आणि जातात त्या रिंगणात जिथं ते 7 बैल आहेत आणि त्यांच्याशी हे करून त्यांना नमवतात, ते त्यांना वेसण घालतात. तर त्यावरून त्यांना ती मित्रविंदा. आता ह्यातल्या काही त्यांच्या मावस बहिणी पण आहेत, म्हणजे कुंतीच्या ज्या बहिणी आहेत बाकीच्या, तर म्हणजे आत्या बहिणी झाल्या, आत्या बहिणी, आणि काही वसुदेवांच्या आणखीन म्हणजे देवकीच्या, असं म्हणजे थोडक्यात आपल्याकडे आत्ते मामे भावंडांचं चालतं, पण उलटं नाही चालत. तर तशा पण काही 1-2 अनुलोम पद्धतीचे पण विवाह आहेत, पण ते भगवंताचे असल्यामुळे आपण त्याच्यावर काही हरकत घ्यायची नाही, त्यांना सगळं काही अलाउड आहे. त्यानंतर मग सत्या नावाची एक ही आहे, एक राणी आहे त्यांची, एक भद्रा नावाची आहे, एक लक्ष्मणा नावाची आहे. आणि ह्याच्यामध्ये एक असं पण आहे जे की द्रौपदीला प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने कुठलं केलं होतं, ते असं चक्र होतं ना ते वरती फिरत, मत्स्ययंत्र, आणि तो मत्स्यभेद करायचा होता. तर तसं पण इथे सांगतात की ह्या राणीला घेण्यासाठी त्यांनी वरात काय पण ठेवला होता की खाली बघायचं आणि ते वरती बांधलेल्या मत्स्ययंत्राचं प्रतिबिंब खालच्या तुपामध्ये पडेल आणि ते करून हात वर करायचं आणि ते प्रतिबिंबाकडे बघून ते मारायचं, म्हणजे आणखीन जास्त कौशल्य त्याच्यामध्ये आहे. तर ते पण भगवंताने केलं आणि त्याही राणीला करून घेतलं. तर अशा प्रकारे या भगवंताच्या 8 राण्या झाल्या, पट्टराण्या. 8 अष्टधा प्रकृतीच्या प्रतीक. बरं, आता यामध्ये आपण अगोदरच विचार केलेला आहे की एवढ्या राण्या भगवंताने केल्या, मग आम्ही 1-2 केल्या तर काय हरकत आहे. हे सगळं पुरुषांना उद्देशून दिलेलं आहे. तर तसं नाही, तर त्यांच्यासाठी आपले मोजमाप, मनुष्यांचे मोजमाप त्यांच्यासाठी नाही. तेजी यसाम न दोषाय असं म्हणतात. तेजी यसाम न दोषाय म्हणजे जे स्वतः ईश्वरात्वाला गेले तर त्यांच्यासाठी असं हे नाही, त्यांना कुठलाही दोष लागत नाही. माणसाच्या नियमांचं बंधन केलं जातं हे निश्चित असं ठरवून घ्यायचं. जसं आपण काल अग्नीचं उदाहरण बघितलं होतं. अग्नी काही पण भस्म करतो, पण आपण काही पण पचू शकत नाही. आणि कृष्णाचं जर काय अनुकरण करायचं तर काय केलं पाहिजे, त्यांनी पहिल्यांदा गोवर्धन उचलून दाखवायला पाहिजे. जर का असं कुठे आपण तसं खाली भरलेली बादली नाही तर सामानाची बॅग उचलली तरी कुठेतरी आपले शिर हे होते, आणखीन सायटिका, आणखीन काय म्हणतात त्याला, फ्रोझन शोल्डर आणि इकडूनचं डिस्क, काय ते डिस्क ते होऊन जातं असं. मग आता पुढे आणखीन खूपसे विवाह झाले, त्याच्या गोष्टी इतर पुराणांमध्ये आहेत. आपण फक्त भागवत पुराणाप्रमाणे जात आहोत. आणि भागवताची भाषा जी आहे ती संस्कृत जरी असली तरी तिचा अर्थ जो आहे तो समाधी, भक्ती या दृष्टीने लावला जाऊ शकतो. यानंतर पुढे भौमासुराचा उद्धार हा प्रसंग येतो. भौमासूर म्हणजेच नरकासूर. भूमी म्हणजे पृथ्वी, तर तिचा हा मुलगा म्हणून भौमासूर असं त्याला म्हणतात. तर त्याची काय इच्छा होती की मी जवळजवळ 1,00,000 मुलींशी एकदम विवाह करेन. तर त्यांनी 16,000 सध्या आणून ठेवलेले असतात कुठून मिळून, आणि त्या 1,00,000 झाल्या की विवाह करणार. पण 16,000 त्याच्या मुली आहेत, तर त्यांनी गुपचूप कसं तरी करून जमवून एक पत्र कुणाकडे करून ते पाठवतात श्रीकृष्णाला की भगवान, आम्ही सगळे तुला शरण आलो आहे, आम्ही तुझ्या आश्रित आहोत, तूच आमचं संरक्षक, तूच आम्हाला वाचव. असं करून ते पत्र लिहिल्यावर भगवान म्हणतात ठीक आहे. मग ते सत्यभामेला बरोबर घेऊन जातात. या मोहिमेवर ते सत्यभामेला बरोबर घेऊन जातात आणि तिथे गेले तर तिथे त्याचा सेनापती असतो मूर नावाचा दैत्य, त्याला 5 तोंड असतात आणि त्यांनी त्या किल्ल्याची, त्यांच्या राजधानीची इतकी चोख व्यवस्था ठेवलेली असते की सुरुवातीला मोठी भिंत, त्याच्यानंतर एक अग्नीचं पूर्ण मंडल संरक्षण म्हणून, त्याच्यानंतर एक पाण्याचं मंडल, त्याच्यानंतर अशी यंत्र ठेवून त्याच्यातून सोसाट्याचा वायू वाहील असं मंडल,
आणि नंतर मग सैनिक सगळे, असं खंदक मोठा. तर असे सगळे जणू काही हे पंचमहाभूत आहेत ना, तर त्याप्रमाणे त्यांनी 5 प्रकारचे असे वेढे आपल्या शहराचं रक्षण व्हावं म्हणून ठेवलेले असतात. पण भगवंत तिथे गेल्यानंतर काही आपल्या दृष्टीने, काही केवळ संकल्पाने, काही आपल्या धनुष्यबाणाने, काही कशाने असे करून ते 5ही वेढे करतात. नंतर त्या मुराला मारतात. तसे जे मुलं असतात आणखी आलेली त्यांनाही करतात आणि त्या भौमासुराचा पण, नरकासुराचा पण वध करतात. ही गोष्ट दिवाळीच्या त्या दिवशी घडते, जेव्हा की नरक चतुर्दशी असते, कार्तिक कृष्ण चतुर्दशी. तर त्यावेळेला म्हणून आपण मग कोणाकडे काही विभागात असा एक प्रघात आहे की एवढं चिरोटे म्हणून कडू फळ असतं, तर ते कडू वेलीला येतं कुठे काय कुंपणाला वगैरे, तर ती फळं आणून आंघोळीच्या वेळेला ती पायाखाली चिरडतात. तर ते म्हणजे नरकासुराचं वध. तर आपणसुद्धा यावेळेला त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी, आता हे नरक म्हणजे सगळे नारकीय विचार आपल्यामधले, पापात्मक विचार, ते त्यांचा बिमोड केला पाहिजे. आता ते झाल्यानंतर भगवंताने त्या 16,000 मुलींची सुटका केली. आता ती सुटका केली खरी, पण ते जाणार कुठे? त्यांचे आईवडील, त्यांचे भाऊ बहीण घेतील का त्यांना परत घरात? देतील का त्यांना सहारा? कारण लोकसमाज नावं ठेवणार की हे इतके दिवस नरकासुराच्याकडे राहिल्या, काही शुद्ध आहेत का ह्या मुली? प्रदूषित झाल्या, त्या दूषित झाल्या. तर त्याच्यामुळे कदाचित ती शक्यता आहे. आणि मग या कुठेतरी अनाथ बेवारशी अशा राहणार. मग जी वाईट लोक आहेत ती थोडीच त्यांचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहतील. आणि त्याच्यामुळे मग अशा त्यांच्यावर अत्याचार होणार आणि अशा संबंधांतून निर्माण होणारी प्रजा समाजाला घातक असणार. कारण त्यांना अभिमानास्पद अशी कुठलीच कुलपरंपरा नाही. तर त्याच्यामुळे भगवंत म्हणतात, आणि त्या पण म्हणतात अगोदर की देवा, आम्ही तुम्हालाच पती म्हणून वरलेला आहे, आम्ही तुझ्याच दासी आहोत. आता तू आम्हाला आता दूर लोटू नको, तो आमचा स्वीकार कर. तर त्याप्रमाणे भगवान म्हणतात ठीक आहे. मग त्या सगळ्यांना व्यवस्थित अंघोळी घालून, सगळे चांगले वस्त्र, चांगले दागिने घालून भगवान द्वारकेला पाठवून देतात. आणि मग द्वारकेला 16,000 मोठे मोठे असे बंगले, मोठे मोठे राजमहाल, आणि त्यांच्याभोवती भरपूर जागा, दासदासी, संपूर्ण इथं साधनसामुग्री, ऐश्वर्य, दागिने, खजिना, सगळं काही प्रत्येकीला वेगवेगळं. आणि भगवान पण 16,000 रूपं घेतात. 16,000 रूपं घेऊन ते 16,000 राण्यांशी विवाह करतात. आणि 16,000 पती म्हणून नंतर ते कायम त्यांच्याबरोबर राहतात. असं नाही कधी होत की ते इकडे गेले म्हणून तिथे कोणीच नाही. तर ते तेवढी रूपं घेऊन त्यांच्याबरोबर राहतात. नारद मुनी शेवटी प्रसंग येतो, तर तेव्हा तो सोडून देऊ, मी आत्ता सांगत आहे म्हणून तेव्हा सोडून देऊ. नारद मुनींना एक दिवशी वाटतं, मी बघतो ह्या पृथ्वी तलावर एक पत्नी असली तरी तिला पण खुश ठेवायला किती पुरुषांना त्रास पडतो. तिचे जे आहेत आणा 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 हे पण सगळं, आणि दुसरे पण जे बदलते स्वभावाचे बदलते सगळे हे असतात. तर भगवान इथं 16,008 आहे ना, या 16,008, तर त्यांना कसं खुश ठेवतात? कारण त्या नेहमी बघावं तर संतुष्ट आणि अगदी भगवंतांना अनुकूल अशा छान असतात. तर तेव्हा नारद ऋषी स्वतः एक दिवशी येतात द्वारकेमध्ये, वेळ काढून येतात आणि जातात पहिल्यांदा रुक्मिणीच्या घरामध्ये, महालामध्ये. तर तिथे भगवान बसलेले आहेत, छान त्यांचं सगळं सकाळचं आवरलेलं आहे, बसलेले आहेत. तर नारद ऋषी आल्याबरोबर ते उठून उभे राहतात, या या या, आज किती आमचं भाग्य की तुम्ही आमच्याकडे आलात, तुमचं आज आम्हाला दर्शन झालं, बसा बसा. मग त्यांची पूजा करून काय कसं काय सगळं ठीक आहे, त्रैलोक्यामध्ये तुम्ही सगळीकडे जाता. नारद म्हणतात हो हो ठीक आहे मी जातो, जरा मला काम आहे. आणि मग ते जाऊन दुसऱ्या राणीच्या महालात जातात. तर तिथे भगवान संपूर्ण स्नान करून दान वगैरे करत असतात. तिसरीकडे गोपूजन करत असतात. चौथीकडे मुलांना शिकवत असतात, काही त्यांना कठीण जातं ते. प्रत्येक राणीला 10-10 मुलं होतात. म्हणजे तुम्ही हिशोब करा, 16,008 गुणिले 10. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे अजून ते एकीकडे सल्लामसलत करत असतात. पुढे पुढे युद्धाचे डावपेच तसे सराव करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. पुढे पुढे तयार होऊन सुधर्मा राजसभेला जाण्याचा विचार त्यांचा असतो. पुढे उद्धवाबरोबर काही चर्चा करतात. पुढे नाश्ता करत आहेत, तर कुठे पत्नीबरोबर सारीपाट खेळत आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी भगवान स्वतः वेगवेगळ्या रूपांमध्ये त्या त्या गोष्टी करत आहेत.
आणि त्यामुळे त्या राण्या पण सगळ्या खुश आहेत की देव माझ्याच बरोबर आहेत, असं सावत्रपणा वाटायचं काहीच कारण नाही. तर हे त्यांनी तिथे देवत्व आपलं जे आहे, ईश्वरत्व ते प्रकट केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्या कन्यांचं तसं कल्याणसुद्धा झालं. आता ह्यानंतर पुढे जसं की ब्रह्मदेवाच्या वेळेला पण त्यांनी रूपं घेतली होती, वासरांची, नंतर गोपांची, आणि शिवाय त्यांचं सगळं सामान, त्या वासरांच्या गळ्यातल्या घंट्या आहे ना, त्यांच्या काय असेल अजून ते त्यांच्या पायातले सोनेरी वाळे, आणि गोपांच्या पण गळ्यातल्या ते घोंगड्या, काठ्या, त्याचं सगळं. तर तसं जड आणि चेतन सगळी रूपं भगवंताने घेतली. इथे पण स्वतःच्याच रूपाने ते प्रकट झाले 16,008 आणि सगळ्यांच्या बरोबर राहत आहे. अशा प्रकारे ते तिथे गृहस्थ आश्रम जो आहे तो कसा आदर्श असावा ते दाखवत आहेत. एके दिवशी रुक्मिणीबरोबर बोलता बोलता त्यांनी काय केलं, ते तिला म्हणाले रुक्मिणीला की अगं मी तुला एक गोष्ट सांगतो बघ, अजून पण तू ते करू शकशील. खरं जेव्हा तुझं स्वयंवर होतं तर त्यावेळेला वास्तविक जरासंध, शिशुपाल, पौंड्र, दंतवक्त्र, शाल्व असे कितीतरी माझ्यापेक्षा जास्त शूरवीर, प्रसिद्ध, बलाढ्य आणि ऐश्वर्यवान, मोठ्या कुलातले असे सगळे राजे होते. पण खरं तेव्हा तू कशी काय माझ्याबरोबर आलीस मला कळत नाही, कारण मी तुला काहीच देऊ शकत नाही आहे. माझं काही एकदम विरक्त असतं ना. आता तेव्हा पण बघितलं समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली तर ते झोपले होते तिथे आपले कपडा पांघरून, बाकीचे सगळे लक्ष्मीची आकांक्षा करत होते. तर आम्ही काय विरक्त, आम्ही न स्वतःसाठी काही विशेष जमा करत, न आमच्या भक्तांना पण देत. आमचे भक्त पण विरक्त व्हावेत असं आम्हाला वाटतं. आमचे भक्त पण धनाला भुलत नाहीत. तर तू अजूनही हे करू शकतेस, तुला पाहिजे तर कोणतेही क्षत्रिय तुला खूप चांगल्या प्रकारे ठेवतील आणि हे करू शकतेस. असं जस्ट ते बोलले तर लक्ष्मीचे डोळे असे विस्फारले गेले. जेव्हा अंगाला घाम सुटू लागला, तिच्या पायातलं त्राण नाहीसं झालं आणि अश्रू गळगळ करू लागले. आणि एवढंच नव्हे तर ती बेशुद्ध अशी एकदम पडली. तेव्हा भगवान म्हणजे 2 हातांनी भागणार नाही, चतुर्भुज रूप घेतलं तिथल्या तिथे आणि त्या लक्ष्मीला असं सावरलं आणि तिला असं उचलून 4 हातांनी पलंगावर ठेवलं आणि मग तिच्या आपल्या हाताने ते डोळे पुसले आणि तिचे सगळीकडे आसू ओघळलं होतं, ते साफ केलं, केस नीट केले. अरे मी चेष्टा केली नसती तर एवढंच तू खरं मारलंस, पण मला बघायचं होतं की तुझं प्रेम किती आहे, तर तुला कसं वाटेल. ते म्हणतो की बापरे परत कधी असं बोलू नका, आणि काही झालं तरी तुम्ही सोडून माझा कधीच दुसरा कुठला विचार येणार नाही. हे भक्ताचं लक्षण आहे बघा, हे भक्ताचं असं पाहिजे की बाकी कोणीही काही देव, पण आपला जो पती आता जगतपती येते ना, कमलापती, जगतपती, जगन्नाथ, तर तेच आपले नाथ आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याशी एक लागाबांधा, त्याच्याशी एक सतत रोज बोललो आपण त्याच्याशी मनातल्या मनात की एक नातं निर्माण होतं. मग कधी पण आपण लागलं तर त्यांच्याशी बोलू शकतो. तर ते एक कायम असा विशेष संबंध बनला पाहिजे भगवंताशी, जे आपल्यासाठी नेहमी सर्व काळ उपलब्ध आहेत असं. तर हे भक्तीचा एक गुण तिथे सांगितलं. आता हळूहळू झाल्यानंतर भगवंताच्या जी मुलं आहेत ती सगळी निर्माण झाली, 10-10. आता प्रद्युम्न होता, तर प्रद्युम्नाला मुलगा झाला. त्याच्यानंतर प्रद्युम्नाला मुलगा झाला तर प्रद्युम्नाने कोणाशी लग्न केलं, आपली एक तर रती तर आहेच, शिवाय एक रुक्मीच्या मुलाशी लग्न केलं आणि पुन्हा त्या मुलाच्या मुलांनी जसं आणखी अनिरुद्धाच्या मुलीशी, असं ते असं थोडंसं नात्यांमध्ये पुढच्या पिढ्यांशी हे झालेले आहे. पण त्यावेळेला ते लग्न होताना जेव्हा विवाह होतात तेव्हा काहीतरी असं मनोरंजन म्हणून खेळ किंवा काही गप्पा गोष्टी, गाणी वगैरे पण होतात की नाही, श्रमपरिहार म्हणून. तर त्यावेळेला ते दूध खेळले आणि तेव्हा बलराम, रुक्मी आणि हे पण त्याच्या बाजूचे पण दुष्ट राजे, याच्या बाजूचे पण असं सगळे होते. तर तेव्हा रुक्मी जो आहे तो फसवायचा बलरामाला, किती दान पडलं, कोण जिंकलं, तो फसवायचा. तो दान असं ते लावलं त्यांनी, ते वाढत गेलं. आता 10,000, मग 1,00,000, मग 10,00,000, 1 कोटी. तर जेव्हा बलरामाने असंच लावलं तर खरात तो जिंकला होता, पण तरी रुक्मी म्हणतो नाही मी जिंकलो. शेवटी आकाशवाणी झाली की रुक्मी हारला आहे, बलराम जिंकला आहे, आकाशवाणी झाली. पण तरी ते रुक्मीने मानलं नाही, तरी तो म्हणता मी जिंकला म्हणून. मग बलरामाने शेवटी
त्यांचं ते फाळ जे आहे नांगराचं, तर ते उचलून त्या रुक्मिणीचा वध केला. सुरुवातीला बघा ते जेव्हा पाठलाग करत आले होते तेव्हा बलरामांनी समजावलं होतं, एकदा कृष्णाला एकदा ह्याला की अरे असं नसतं करायचं वगैरे, आपले नातेवाईक आहेत. पण आता मात्र त्यांनी स्वतःचा वध केला आणि कृष्णाने मौन ठेवलं, काहीच बोललं नाही. मोठा भाऊ आणि इकडे पत्नीचा भाऊ, तर त्याच्यामुळे काहीच बोलले नाही. आणि मग रुक्मिणी पण शांत राहिली, रुक्मिणी पण काही बोलली नाही. तर असं ते तेव्हा झालं. तर इथे सांगितलं की प्रद्युम्नाचा पुत्र जो अनिरुद्ध, बघा एक पांचरात्र म्हणून एक संप्रदाय आहे, भक्ती संप्रदायाचा आहे, जो की भागवतावर आधारित आहे आणि नारद त्याचे प्रवर्तक समजले जातात. पांचरात्र तर त्याचा मुख्य ग्रंथ हा भागवतच आहे. तर त्यामध्ये चतुर्व्यूह, विष्णू सहस्रनामामध्ये येतं ना चतुर्व्यूह, हां, तर ते चतुर्व्यूह जे आहे त्याचे चतुर्व्यूह हे आहेत: वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. हे ते चतुर्व्यूह आहेत त्या पांचरात्र संप्रदायाचे पण. आणि विष्णू सहस्रनामामध्ये जे आहेत ते तुम्ही शंकराचार्यांचं भाष्य बघितलं, त्यात पण हेच आहे की भगवान वासुदेव म्हणजे कृष्ण, बलराम म्हणजे संकर्षण. तर तिथं नावं अशी आहेत: वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. तर हे चतुर्व्यूह. तर त्याप्रमाणे प्रद्युम्नाचा पुत्र कोण? अनिरुद्ध. तर तो जेव्हा झाला आणि तो मोठा झाला छान, आता त्याचे वडील कामदेव आणि आजोबा श्रीकृष्ण भगवान स्वयं, तो किती सुंदर असेल बघा आणि किती सद्गुणी असेल. तर इकडे काय झालं, एक बाणासूर म्हणून होता राजा, बाणासूर. तर तो बाणासूर तोच की जो खूप बलाढ्य होता, ज्याने रावणाला पण एकदा नमवलं होतं. रावणाला किती लोकांनी बली नंतर तो सहस्र बाहू कार्तवीर्य अर्जुन आणि हा बाणासूर आणि वाली, या 4 लोकांनी रावणाला नमवलेलं होतं पूर्वी. अंगदाने वगैरे सांगितलेलं आहे रामचरितमानसमध्ये, तू कोण रावण, या लोकांनी तुला हे केलं होतं वगैरे. तर आपल्या मुलाचं खेळणं म्हणून बांधलं, काही केलं असं. मग पौलस्त्य ऋषींनी वगैरे जाऊन सोडवलं होतं त्याला रावणाला. तर ती रामायणामध्ये ती गोष्ट येते. तर सांगायचं काय हेतू की बाणासूर जो आहे तो मोठा शूरवीर होता आणि यांनी त्याची मुलगी उषा षटपणातला. तर त्याची मुलगी उषा ती एक दिवशी झोपली होती. तर तिला झोपेत माहिती नाही अनिरुद्ध, म्हणजे ते तिला माहिती नव्हतं की ह्याचं नाव अनिरुद्ध वगैरे, पण एक तरुण दिसला आणि त्या तरुणाला बघताच ती म्हटली की हेच माझे पती, आता दुसरं कोणी नाही. तिने तेव्हाच आपलं मन त्याला देऊन टाकलं, त्याला पती म्हणून वरण केलं आणि ती त्यांचीच झाली, मग संपूर्ण झाली. तर ती जेव्हा उठली तर तेव्हा तिला समजलं हे स्वप्न होतं. पण तो प्रभाव इतका होता, तिने म्हटली की नाही, ते सोडून मी कोणाचीही होणार नाही अजिबात. बस ते असोच नसो, मला माहिती नाही ते खरे का कुठे, कोण कुठले, काही माहिती नाही. तर ती अशी मग त्या चिंतेत राहायला लागली, ते कोण होते, कधी मिळतील, काय माहिती नाही, माहिती कधी कळेल. तर तिची एक मैत्रीण होती जिचं नाव चित्रलेखा. तर ती चित्रलेखा जी आहे ती मोठी कला कौशल्य तिच्यात खूप होते. ड्रॉइंग वगैरे पण छान काढायची, पोर्ट्रेट्स वगैरे काढायचे छान, आणि तिच्यात खूप शक्ती पण होत्या. तर ती काय म्हणाली, अरे आजकाल ही उषा थोडी अशी खिन्न दिसते, काय झालं बरं, काय झालं आहे का, काय गुपित आहे का तुझं, मला सांग, तुझं मन कोणावर आलं आहे का. तर तेव्हा ती म्हणते की हो गं, काय सांगू, तर स्वप्नात मला ते दिसले आणि त्याच्यानंतर म्हणे मी माझीच राहिले नाही, पण मला माहितीच नाही काय ते कोण आहेत, कुठे आहेत, त्यांचं नाव काय, काही माहिती नाही आहे, कसं काय सांगायचं. तर मग ती म्हणाली एक काम करते, मला आता ह्या क्षणी, ह्या काळामध्ये, ह्या पूर्ण जगामध्ये जे जे कोणी असे कर्तृत्ववान, राजबिंडे, सुंदर असे जे पुरुष आहेत प्रसिद्ध, ते सगळे माहिती आहे. मी एकेकाचे चित्र काढते, तू ते बघ आणि तुला आठवलं की स्वप्नात हेच दिसले होते, तू मला सांग, ठीक आहे. ती म्हणली चालेल. मग ती चित्र काढायला लागली. तेव्हा जे जे कोणी म्हणून होते एकदम महत्त्वाचे, महान असे, त्या सगळ्यांची चित्र तिने एकेकांची काढायला लागली. तर ही म्हणायची की नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. हळूहळू तिने काढता श्रीकृष्णांचं पण चित्र काढलं. तर ती म्हणले की हां, हे थोडेसे त्याच्यासारखे दिसतात. मग नंतर हळूहळू तिने पुढे आणखीन पण सगळ्यांचे काढले. मग अनिरुद्धाचं चित्र काढलं, प्रद्युम्नाचं चित्र काढलं. म्हटलं की हां, यांच्यासारखे ते बरेचसे दिसतात. आणि नंतर मग शेवटी तिने
अनिरुद्धाचं चित्र काढलं तेव्हाही खूप लाजली तेव्हाही खूप लाजली आणि अगदी लाल लाल होऊन गेली. तिच्या भावना सगळ्या आल्या. तर ते म्हटले की हेच ते. मग ती म्हणाली चित्रलेखा काही चिंता करू नको, मी त्यांची तुझी भेट घडवून देते. आणि चित्रलेखेला योगमाया वगैरे येत होत्या. तर चित्रलेखा आली द्वारकेला गुप्तरूप घेऊन रात्रीच्या वेळेला. आणि अनिरुद्धाचा जो राजमहाल होता श्रीकृष्णाचा, रुक्मिणीचा, परत प्रद्युम्नाचा, तर तिथे बरोबर गेल्यानंतर अनिरुद्ध झोपलेला होता बेडवर. त्या पलंगासकट त्यांनी उचलून ती वायुवेगाने आपल्या बाणासुराकडे आली. आणि उषा ज्या राजमहालात राहत होती त्याच्या अंतःपुरात तिने सूक्ष्म रूपाने नेला. उषेच्या अंतःपुराच्या बाहेर बाणासुराने आपल्या मुलीचं संरक्षण व्हावं म्हणून खूप सैन्य ठेवलं होतं. रखवालदार खूप होते द्वारपाल, पण कोणालाही पत्ता लागला नाही कारण हिने सूक्ष्म रूपाने आणलं, नाही तर तिला कुठलं एवढं उचलते. मग ती आणून तसं तिथं ठेवलं. तर उषेला इतका आनंद झाला, म्हणजे असंभव ते संभव झालं. स्वप्नात कोणाची भेट झालेली असं कठीणच आहे. मग तिला खूप आनंद झाला. मग ती त्यांच्याबरोबर रममाण झाली. तिथे हळूहळू तिथे त्यांनी असं गुप्त रीतीने विवाह वगैरे करून पुढे मग तिला गर्भ राहिला त्यांच्यापासून. आणि मग तिचं रूप जे आहे ते बदललं, तेजस्वी झाली, ती पायजळ झाले. हे त्या द्वारपालांना वगैरे समजलं. आता म्हटलं की बापरे हे कसं काय झालं, तर आम्ही तर कायम इथे उभे आहोत. त्यांनी जाऊन बाणासुराला सांगितलं की महाराज काय असेल ते माहिती नाही, पण तुमच्या मुलीचं लक्षण ठीक नाही दिसत आहे. आम्ही नेहमी तिथेच होतो, कोणी आलं नाही गेलं नाही. बाणासूर म्हटलं ठीक आहे मी पाहतो. मग बाणासूर स्वतः तिथे आला. बघतो तर अनिरुद्ध दोघेजण सारीपाट खेळत आहेत. आणि काय हे, मग तो युद्ध वगैरे करायला लागला खूप त्यांच्याशी. आणि त्याच्यानंतर मग इकडे काय झालं ते त्यांचं तिकडे चालू आहे. त्यांनी शेवटी युद्ध केलं, अनिरुद्धाने खूप प्रतिकार केला, पण शेवटी बाणासूर बलशाली ठरला. मग त्याने बांधून ठेवलं आहे अनिरुद्धाला. आणि इकडे काय झालं, नारद ऋषी एक दिवशी फिरत फिरत आले द्वारकेमध्ये आणि श्रीकृष्णाला भेटले, रुक्मिणीला भेटले, प्रद्युम्नाला भेटले. म्हटले काय किती मुलं आहेत, काय मोजदाद आहे का मुलांची, सगळे येतात का संध्याकाळी घरी, सगळे आहेत का. पण काय झालं, म्हणजे नाही अनिरुद्ध तिकडे बाणासुराच्या तावडीत आहे, त्याच्या कैदीत आहे. म्हणजे हो चला 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 चला. श्रीकृष्ण, बलराम आणि इतर यदुवंशी बाणासुरावर चाल करून गेले. त्यांनी ताबडतोब अनिरुद्धाची मुक्तता केली, बाणासुराला मारलं आणि उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह करून दिला. आता श्रीकृष्ण आजोबा आहे ना, आजोबा आणि मग यांची मुलं झाली की पणजोबा. पण तरी श्रीकृष्णांचे कधीही केस पांढरे झाले नाही. 1400 वर्ष ते राहिले इथे, पण ते अगदी चिरतरुण सदाबहार असे राहिले इथे. नंतर मग रुक्मिणीची नात रोचना, रुक्मिणीची नात, तर तिच्याशी अनिरुद्धाचा आणखीन एक विवाह झाला. आणि ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की रुक्मिणीने लबाडी केली खेळताना म्हणून त्याला बलरामांनी मारलं आणि खूप चिडवलं. पण रुक्मिणी असं खूप चिडवायचं, असं व्यंग करून बोलायचा, उपहासात्मक असं. तर यावरून आपल्याला पण काही समजलं पाहिजे. विनाकारण कोणाशी चेष्टा मस्करी करू नये. आता त्याच्यानंतर मग एके दिवशी काय झालं, तिथे सगळी मुलं जी आहेत की सांब वगैरे, सांब हा जांबवतीचा मुलगा, तर ते गेल्यानंतर खेळत होते सगळे. आपल्याकडे खेळण्याचं खूप छान आहे बघा. शिवपार्वती पण सारीपाट वगैरे खेळतात, विहार करतात, वनविहार करतात. म्हणजे असं नाही आहे की मोठे झाले की गंभीरच सतत राहायचं, असं नाही आहे. खूप सहली, जलविहार आणि वनविहार हे सगळे आणि शिवाय क्रीडा हे सगळे आपल्याकडे मोठे झाल्या होण्यापर्यंत आहेत. आणि म्हणून आनंदी असा समाज होता. आता सध्या आपण म्हणतो ना की आर्थिकदृष्ट्या कुठलं राष्ट्र चांगलं असेल, पण तिथले नागरिक आनंदी आहेत का, तर असं आनंदाची जर का खरे नागरिक आनंदी असणाऱ्या राष्ट्रांची आपण जर का यादी काढली तर त्याच्यात आपल्याला वाटेल की अमेरिका पहिला असेल, पण नाही आहे. अमेरिकेमध्ये पैसा भरपूर आहे, पण आत्महत्या पण भरपूर आहे आणि मादक व्यसनं पण भरपूर आहेत आणि गुन्हेगारी पण भरपूर आहे आणि बाकीचा भ्रष्टाचार, स्वार्थ आणि या सगळ्याच गोष्टी भरपूर आहेत. तर त्याच्यामुळे दुसरे जे साधे देश आहेत ते ह्या आनंदाच्या कसोटीवर पहिले, दुसरे, तिसरे येतात.
तर इथे तसं सांगितलं. ते एक दिवशी खेळत होते मुलं सगळे त्यांचे. नंतर मग खेळता खेळता त्यांची विटी दांडू किंवा चेंडू फळी क्रिकेट, तर ते गेलं विहिरीमध्ये. एका खोल विहीर होती जुनी आणि पाणी वगैरे खास नव्हतं त्याच्यामध्ये एवढं. तर सगळे मुलं म्हणून ते विटी शोधायला तिकडे गेले आणि बघितलं आतमध्ये तर असा एक महाकाय सरडा तिथे होता. तर तो तिथे आल्यानंतर झालं काय होतं, पूर्वी एक नृग नावाचा राजा झाला होता. नृग नावाचा राजा झाला होता. तर तो खूप दान करत असे. कोट्यावधी गायी त्यांच्याकडे होत्या, तर गोदान करत असे. तर एके दिवशी त्यांनी दान केलं 1000 गायी एका ब्राह्मणाला, पण त्यातली एक गाय पुन्हा सवयीने चुकून आपल्याच गोठ्यात आली त्या माणसाबरोबर जाण्याऐवजी. आणि दुसऱ्या दिवशी ह्यांनी पुन्हा दुसऱ्या 1000 गायी ह्यांना दुसऱ्या ब्राह्मणाला दान केला, तर त्याच्यामध्ये ही गाय गेली. तर तो जो पहिल्या दिवसाचा ब्राह्मण होता तो आला, म्हटला माझी गाय मला पाहिजे, काल ती परत आली इकडे. तर म्हटलं की अरे, मग शोधाशोध करताना समजलं की ती ह्याला दिली गेली. तर मग म्हटलं की तू ती गाय परत त्याला दे, त्याच्याऐवजी मी तुला देतो दुसरी गाय. तो म्हणतो की नाही, ही मला मिळाली ती मी ठेवणार. मग म्हणतो 10 गायी देतो, त्याच्या पट 10 पट देतो, 100 पट देतो, 1000 पट देतो. तयार नाही. मग ह्याला म्हटलं की तुझी गाय चुकून इकडं आली तर दिली गेली दुसऱ्यांना, तुला त्याच्याऐवजी दुसरी गाय देतो. नाही, 10 गाय देतो नाही, 1000 गाय देतो नाही. आणि हे करता करता न्याय द्यायला झाला उशीर. म्हणजे 2 गोष्टी झाल्या. ज्या गोष्टीवरची आपण मालकी हक्क सोडला, दान दिलं, माझा हा मालकी हक्क गेला त्याच्यावरचा, पण दुसऱ्याला ही माझी वस्तू तुला दान देत आहे म्हटलं मालकी हक्क पुन्हा सांगितलं ना त्याच्यावर. जी गोष्ट आपण दिली त्याच्यावर पुन्हा मालकी हक्क सांगितला, तर ते पाप झालं. आणि न्याय देण्याचा, राजाने न्याय चटकन दिला पाहिजे. तर ते कारण आपल्याकडे तर सध्या बघा, पूर्वी खूप होतं, किती वर्ष न्याय मागणारी पार्टी पण नाही, पण आता तरी सध्या कमीत कमी ठीक आहे, ते होते हळूहळू सुधारणा. तर न्याय द्यायला उशीर झाला, हे झालं त्याचं निमित्त. मग यमराज शेवटी त्याचं आयुष्य संपल्यानंतर म्हणाले, तुझ्या खात्यावर खूप मोठं पुण्य आहे, पण थोडंसं पाप आहे. तर तू अगोदर पुण्य भोगतोस का पाप भोगतोस, सांग तुझी इच्छा. तर तो म्हटला की नाही, मी अगोदर पापाचं फळ भोगून घेतो, मग आरामात नंतर पुण्याचं घेईन. तर त्याप्रमाणे तो हा नृग सरडा होऊन त्या कोरड्या विहिरीत पडला होता. आणि त्याला मौशक होता की ज्यावेळेला भगवंताचा स्पर्श तुला होईल तेव्हा तुझं ते पाप संपलं असं समजून तू पुण्य भोगायला तिकडे जाशील स्वर्गात. तर त्याप्रमाणे ह्या मुलांनी बघितलं सरडा, त्यांनी ते दोरीनी वगैरे काढण्याचा प्रयत्न केला, त्याला काही जमलं नाही. मग त्यांनी येऊन कृष्णाला सांगितलं, बाबा आजोबा तिथे असे ते सरडा पडला आहे, चला ना तुम्ही बघा ना. मग ते आले. आणखी मग त्यांनी असं त्याच्याकडे पाहिलं पण, आणि हातच आपला घालून काढली. इतकी ती खोल विहीर, पण आपला हातच घालून त्याला बाहेर काढलं. त्यांचा स्पर्श झाल्यानंतर बाहेर येऊन त्या शरीरातून एक असा दिव्य पुरुष आला, तेजपुंज, त्याच्यासाठी रथ आला. आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि मग तो त्याच्यात बसून निघून गेला. अशा प्रकारे ह्या गोष्टीनंतर ह्याच्यावरून आपण समजतो की आपण सुद्धा बघा काही देतो आणि त्याच्यात माझेपणा तसाच ठेवतो. मी दिलेली साडी वापरली का, मी दिलेलं कापड देवाला घातलं का, आणि मी दिलेलं काय केलं तुम्ही. पण जेव्हा आपण एकदा मालकी हक्क सोडला, एकदा दिलं की त्याच्यावरचं मीपणा गेला पाहिजे. मग ती व्यक्ती जी आहे, तर बघा सगळेच जण जे देतात ते वापरू शकतो असं नाही, ठेवू शकतो असं नाही, नेऊ शकतो असं नाही. त्यामुळे ज्याला दिलं तो ते वापरेल, कोणाला देईल, कुठे ठेवेल, त्याची इच्छा. आपण दिलं ना, आपला मालकी हक्क समजा. पुन्हा त्या वस्तूमध्ये मीपणा दिसला नाही पाहिजे. ती जरी वस्तू परत दिसली तरी मी पिशवी दिली तर तुम्हाला काय केलं. तर हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि तसं पण हे शरीरसुद्धा माझं आहे असं आपण म्हणतो ना, तर ते खरं माझं नाही आहे. तुमचं जर का शरीर असतं तर आपला त्याच्यावर हक्क असता, पण एक ना एक दिवस ते शरीर तुमच्याकडून काढून घेतलं जातं आणि इथंच ठेवलं जातं. आपलं चालतं का तिथं काय नाही, शरीर येऊ दे माझ्याबरोबर शरीर नाही, म्हणजे आपल्याकडून हे शरीर काढून घेतलं जातं. बरं आतमध्ये काय चाललं आहे माहिती आहे का आपल्याला, त्याच्या काहीच माहिती नाही आपल्याला. असं म्हणतात की कॅन्सर अगोदर 7 वर्ष वाढत असतो जेव्हा समजतो त्याच्या अगोदर.
म्हणजे तेव्हा त्या 7 वर्षात जर का कोणी विचारलं काय कशी आहे प्रकृती, एकदम फर्स्ट क्लास आपण काय म्हणू, आणि तिथं त्याचं बस्तान बसतंय आहे की नाही. म्हणजे आपल्याला काही कल्पना नसते ह्याची. बरं हे आपण बनवलं का, आपण विकत घेऊन आलो का, त्याला ॲप्स वगैरे सगळे येते, फिटिंग केलं का त्याला हार्डवेअर सॉफ्टवेअर. आईच्या पोटामध्ये काय होतं आहे काय आईला पण माहिती नसतं, तर आपल्याला कुठे माहिती. नंतरसुद्धा त्याची व्यवस्था कशी चालते, रक्त शुद्ध कसं होतं, अन्न कसं पचतं, माहिती आपल्याला काय. मग तरी आपण आपलं म्हणत असतो, पण म्हणा, पण व्यवहारासाठी फक्त म्हणा, पण समजून असायला पाहिजे की माझं काही नाही आहे, हे पंचमहाभूतांचा आकार आहे, तो त्याच्यामध्ये विरणार आहे, आणि मी तर ते सच्चिदानंद एक केवळ ब्रह्मचैतन्य आत्मतत्व आहे, शुद्ध. मला कशाचाही या मलिन शरीराचा स्पर्श नाही होत, न कुठल्या घडणाऱ्या घटनांचा स्पर्श होतो. आणि आपण वारंवार ऐकतो आहे की म्हणून मला न म्हातारपणे, न रोग आहे, न मृत्यू आहे. ज्याप्रमाणे जीवनामध्ये आपण इतर घटना बघतो आहे ना, आपण पास झालो, आपल्याला कमी मार्क पडले, सगळ्या घटना आपण बघतो चांगल्यापैकी, त्याप्रमाणे मृत्यू ही एक घटना आहे. आणि तेवढ्याच साक्षीत्वानं आपण ती पाहू शकतो जर का आपण रोज रोज ध्यान करून तशी प्रॅक्टिस केली तर. त्याच्यामुळे आय एम नॉट दॅट डाईंग स्टफ, आय एम जस्ट द विटनेस ऑफ दॅट डेथ. हे लक्षात पाहिजे. आणि हे पक्क पटून त्याच्या स्मृती राहिली पाहिजे काय, त्याची सतत आठवण राहिली पाहिजे काय. म्हणजे काय होईल, ज्यावेळेला खरी वेळ येते तर त्यावेळेला आपण ते जगू शकतो. नुसतं एकदा वाचलं स्नेहांजींनी सांगितलं समजलं, पण नंतर त्याची प्रॅक्टिसच केली नाही. तो एक माणूस होता ना, तो घरी आला ऑफिसमधून, चिडलेला होता, रागावलेला होता तिकडे. तर नेहमीप्रमाणे पत्नीने ओळखलं आणि तिने त्याला कॉफी दिली. तर कॉफीचा एक घोट घेतला आणि एकदम तडकला, एकदम ओरडला, साखर नाही टाकली ह्याच्यामध्ये. तर पत्नी म्हणते की टाकली, चमचा ठेवला आहे, ढवळून घ्या. आता बघा, साखर त्याच्यातच होती पण तिची चव लागत नव्हती, कारण का ढवळलं नव्हतं. तसं आपण हे ज्ञान ऐकलं आहे पण त्याचा फायदा नाही आपल्याला, आपण तरी घाबरतो, रडतो, चिंतित होतो की नाही. तर तो फायदा व्हावा, आनंद व्हावा आपल्याला, म्हणून चिंतन, मनन, स्मरण हे केलं पाहिजे. म्हणजे आता हे झाल्यानंतर एके दिवशी बलरामांना वाटलं की पुन्हा जाऊन भेटावं आपल्या सगळ्या गोपगोपींना. बलराम पण खूप प्रिय होते सगळ्यांच्यामध्ये, गोपगोपींमध्ये. बलराम पण गोपींबरोबर विहार करायचे. मग ते तसे त्याप्रमाणे येतात आणि व्रजभूमीमध्ये सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना बरं वाटतं आणि सगळ्यांना आनंद देऊन बलराम पुन्हा द्वारकेमध्ये निघून जातात. आता मध्ये काय होतं, इथे बलराम गेलेले असतात वृंदावनात व्रजभूमीमध्ये. तेव्हा कुरुष नावाचा एक देश आहे, प्रदेश आहे कुरुष, षटकोनातला कुरुष. तर त्या देशाचा राजा जो असतो तो थोडा म्हणजे असं त्या बाकीच्या आजूबाजूच्या लोकांनी काही सांगितलं की त्यांना खरं मांडणारा असतो. त्यांनी चढवलं की हरभऱ्याच्या झाडावर चढणारा असतो. त्याचं नाव आहे पौंड्रक. तर तो पौंड्रक राजा, त्याला बाकीचे सगळे लोक सांगतात, अरे खरा तू वासुदेव, तो जो वासुदेव आहे द्वारकेतला तो काय आहे, तो या, तो बनावट आहे, तू खरा वासुदेव. तो म्हणतो हो हो खरंच खरंच मी वासुदेव. तो म्हणतो की चला, वासुदेवाला 4 भुजा असतात, कधी कधी 2 तर मला आहेतच. मग जयपूर लेक असतो तसं जयपूर हँड, तसं ते 2 बसून घेतो इथे तो यंत्राने. नंतर त्याचा गरुड असतो वासुदेवाचा, एक असा लाकडी गरुड बनवतो आणि त्याला पण असं मोटर वगैरे लावून तो विहार करेल असं करतो. अशा प्रकारे चक्र, हां, शंखचक्र, गदा, पद्म. आणि वरती म्हणतो की अरे जाहीर करून टाक, तू खरा वासुदेव, तो द्वारकेचा नाही. मग एक चिठ्ठी पाठवतो उग्रसेनाकडे, म्हणजे तिथे कृष्ण असतात ना त्या सभेमध्ये. तो म्हणतो की मी खरा वासुदेव असून तू तोतया असून तू हे धारण केलेले शंखचक्र, गदा, पद्म हे तू सोडून दे आणि मला शरण ये. सगळे उग्रसेन वगैरे इतके हसायला लागतात की बस रे बस. तर कृष्ण त्याला परत निरोप पाठवतात की मी ते अवश्य सोडीन, पण तुझ्यावर लढायला येईल, मी आता आक्रमण करीत आहे तुझ्याशी. तर त्यावेळेला मग भगवान त्याच्यावर आक्रमण करतात आणि तो खोटा खोटा गरुड उडत असतो. तर त्यावेळेला भगवान त्याला वध करतात, त्याचा पराभव करतात. आता ते गरुड जळून गेला
आणि ज्या वेळेला तो पौंड्रक जातो त्यावेळेला त्याच्या हृदयातून ती जी ज्योती आहे ती येऊन भगवंताच्या मध्ये मिळते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, असा खोटेपणा करणारा असं कसं त्याला गती मिळाली. तर म्हणे की त्यांनी लबाडीने का होईना पण कोणाचं रूप घेतलं, भगवंताचं. विषय त्याने तो केला, नक्कल केली पण कोणाची केली, देवाची केली. म्हणे त्याच्या नकलीचा पण विषय, त्याचा विचार मनाचा विषय देव झाला आणि त्याच्यामुळे भगवदाकार असं त्यांचं मन निर्माण झालं. तर भगवदाकार कृष्णाकार वृत्ती निर्माण झाली आणि त्यामुळे तो सुद्धा नंतर मनाचं बघा, मनाचं तादात्म्य ज्याच्याशी होईल तो देह तो आकार ते तत्त्व आपल्याला नंतर मिळतं. त्याचं मनाचं तादात्म्य कृष्णाशी झालं होतं, कारण मी कृष्ण मी कृष्ण मी वासुदेव मी वासुदेव. तर त्यामुळे तो पण भगवंताला येऊन मिळाला. आता हे सगळं झालं तरी सारूप्य मुक्ती मिळवली. पौंड्रकाला सारूप्य मुक्ती मिळाली. सारूप्य म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे किती प्रकारच्या मुक्ती आहेत, अनेक प्रकारच्या मुक्ती आहेत. त्याचा तो मोठा विषय होईल दुसरा. जस्ट त्यांची नावं आणि थोडक्यात हे सांगायला, नावं आणि हे सांगायला म्हटलं तर जसे की ह्या 4 प्रकारच्या भागवतामध्ये मुक्ती येतात. एक तर सालोक्य म्हणजे वैकुंठाला जाणे, कैलासाला जाणे, साकेत लोक गोलोक सालोक्य. दुसरं जे आहे तर ते सामिप्य म्हणजे तर वैकुंठ लोक जरी म्हटलं तो प्रचंड मोठा, त्याच्यामध्ये पण कॉलनीज अशा आहे ना, वसाहती, जसे जशी ज्यांची भक्ती तिथे तिथे ते राहतील. तर भगवंताचं जिथे राजमहाल आहे तिथे जवळ राहायला मिळणं म्हणजे सामिप्य मुक्ती. तिसरी जी आहे ती सारूप्य मुक्ती. सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंतासारखेच, की जेव्हा आपलं ध्यान जास्त होतं, जसं ध्यान आपण करतो ते रूप आपल्याला मिळतं. तर भगवंताचं ध्यान करून आपण भगवंतासारखेच दिसतो. मग आपल्याला शंख चक्र गदा पद्म हे येतं, फक्त लक्ष्मी नाही मिळत. आणि त्याच्यानंतर वैजयंती माला मिळते, कौस्तुभ श्रीवत्सलांशन हे सगळं. तर ह्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. ती ह्याला मिळाली पौंड्रक राजाला, कारण त्यांनी भगवंताच्या रूपाचंच ध्यान केलं की मला ह्याची नक्कल करायची. मग याचं काय काय बघूया, पीस आहे, पितांबर आहे, बांसुरी आहे, त्याप्रमाणे. हे झाल्यानंतर चौथी जी आहे त्याला म्हणतात सायुज्य मुक्ती. युज म्हणजे जोडणे, सायुज्य मुक्ती म्हणजे एकात्मता, एक रूपता, तादात्म्य. तर ते भगवंतच होऊन जातात, तिथे मग वेगळे पण राहत नाही. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्या अध्यात्मामध्ये वेदांतामध्ये जीवनमुक्ती, जे जिवंत असतानाच समजतं की मी ते ब्रह्म आहे, त्या देहामध्ये असतानाच. दुसरी विदेहमुक्ती, देह पडला की तोच जीवनमुक्त विदेहमुक्तीला जातो, कारण तेव्हा आता देहाचं बंधनच नाही. त्यालाच कैवल्यमुक्ती असं पण म्हणतात. आणि ह्या भागवताच्या ज्या 4 आहेत त्याच्याबरोबर आणखीन एक सांगतात मुक्ती, सारष्टी मुक्ती. त्याला म्हणतात सारष्टी मुक्ती. वृष्टी म्हणजे खूप असं संपत्ती, खूप ऐश्वर, सगळे सिद्धी वगैरे सगळे अधिकार भगवंताचे. भगवंताला सृष्टी बनवण्याचा, स्थिर ठेवण्याचा आणि लय करण्याचा पण अधिकार आहे. तर तो सोडून बाकीचे सगळे अधिकार मिळतात. सारष्टी मुक्ती म्हणजे भगवंतासारखंच ऐश्वर मिळणं. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या मुक्ती आहेत. तर इथे आता त्याच्यानंतर सांगतात पुढे की कोणीही द्वेषाने, भयाने, आसक्तीमुळे, कामभावनेने, भक्तिभावाने, विरोधामुळे, द्वेष करून काही भगवंताला विषय केला आपल्या त्या भावनेचा, तर त्याचं कल्याण झालेलं आहे. तर आपण सुद्धा कुठला ना कुठला तरी भाव शोधावा, शक्यतो चांगला शोधावा. भक्ती वगैरे, मी देवाचा दास, मी देवाची नोकर, किंवा मी देवाची मुलगी. कोणी कोणी म्हणतात की राधा ही माझी बहीण आहे, म्हणून कृष्णाकडे पाठवण्यासाठी मी राधेला शृंगार करून पाठवते. तर त्याप्रमाणे मग ते राधाचे बहिणीचे मिस्टर झाले कृष्ण. तर ह्या भावाने ते जोडलेले. कुठला तरी संबंध जोडला की भाव येतो, आणि भाव आला त्या भक्तीचा किंवा प्रभाव वाढतो भक्तीचा. म्हणून आपण कुठल्या तरी नात्याने भगवंताशी जोडावं. कधी कधी मधुरा भक्ती म्हणजे कांता भक्ती पण करतात, ती पण खूप प्रभावी पण खूप कठीण पण आहे. कारण तिथे बाकीच्या ज्या इच्छा वासना आहेत त्या बिलकुल यायला नको, शारीरिक स्तरावरच्या वगैरे.
आणि पूर्णपणे दिव्य आणि उदात्त अशी पाहिजे. पण पती पत्नीचं जे नातं आहे ते तुम्ही बघा. आई वडील, आई आणि मुलगा यांचं पण नातं सुरुवातीला लहानपणी जर खूप चांगलं असतं की तो आईच्याच पोटामध्ये असतं आणि नंतर आल्यानंतर पण ते दोघांची एकात्मता खूप असते सुरुवातीला. तो बाळ म्हणतो की आई बघ माझ्या डोळ्यात, मला झोप आली का? नंतर मग तो खातो तर आई त्याला सांगते की हो हो बस करत तुझं पोट भरलं. आणि त्या बाळाला पण काय वाटतं की आपल्या आतमध्ये जे होतं आहे ते आईला समजतं. म्हणून कधी कधी ते येऊन म्हणतं की आई इथे पोटाला हात लाव, बघ दुखतंय ना पोट, असं त्याला वाटतं की ते सगळं तिला समजतं. तर हे एकात्मता सुरुवातीला असते, पण नंतर मग ते तेवढी राहत नाही. मोठे झाल्यानंतर शरीराने आपण थोडे दूर होऊन जातो तर भावनिकदृष्ट्या पण पती पत्नीचं हे जे नातं आहे ते सगळ्या दृष्टीतून तुम्ही बघा की अगदी एकजीव असं नातं आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या दृष्टीने. म्हणून मधुरा भक्ती आणि कांता भक्ती जी आहे ती खूप तीव्र अशी भक्ती आहे, पण करायला पण थोडी कठीण आहे. कारण तो जो भाव आहे तो अतिशय संवेदनशील, तरल, अंतर्मुख आणि सूक्ष्म असा होऊन करावा लागतो. त्याला मन असं आत आलं पाहिजे आणि असं गेलं पाहिजे त्या भगवंतामध्ये की माझे प्रिय आहेत असं. तर मधुर अशी आहे ती गुलाबराव महाराजांची ही मधुरा भक्ती असं. मग आणि अद्वैत, मधुराद्वैत असं तिने म्हटलं आहे. अच्छा, त्यानंतर मग पुढे ते म्हणतात की ते नारदांचा जो मी तुम्हाला प्रसंग सांगितला अगोदर की ते ठिकठिकाणचे त्या राण्यांकडे जाऊन बघितले तर तेवढ्या रूपाने श्रीकृष्ण तिथे होते. म्हटले की नमस्ते असतो भगवान, तुम्हाला मानलं, तेवढ्या राण्यांचे रूप घेऊन तुम्ही सगळीकडे आला. तर अशी भगवंताची दिनचर्या होती. रोज पहाटे उठत असत भगवान आणि स्नान संध्या वगैरे करून आत्मज्योतीचं ध्यान करत असत. बघा ते स्वतःसुद्धा ध्यान करतात. तर आत्मज्योतीचं ध्यान करून नंतर मग बाकीचे सगळी आपली जी कामं आहेत शिस्तीने दिनक्रमातली रोज एकानंतर एक ठरल्याप्रमाणे रात्रीपर्यंत पूर्ण सगळी करत असत. असा भगवंताचा दिनक्रम आहे, त्याचा पण एक अध्याय इथे आहे. नंतर मग एके दिवशी ते सभेमध्ये बसलेले असताना जरासंधाकडून जरासंधा तिथून एक निरोप येतो त्यांना. तर त्यांनी 20,000 राजे आपल्या कैदेमध्ये ठेवलेले असतात, जे त्याचं म्हणणं मानत नाही असे 20,000 राजे. तर त्या राजांनी गुपचूप एका माणसाकडून निरोप पाठवलेला असतो की महाराज आम्ही इथे बंदी होऊन पडलो आहे परतंत्र, पण तुम्ही आम्हाला सोडवा, आम्ही तुम्हाला आमचे स्वामी मानतो, मालक मानतो, तुम्ही आम्हाला सोडवा, काही करून लवकरात लवकर या, आमची सुटका करा, असे ते त्याला निरोप पाठवतात. आणि त्याच वेळेला तिकडून युधिष्ठिराकडून इंद्रप्रस्थावरून भगवंताला एक निरोप येतो की युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये एक राजसूय यज्ञ करावा असा आहे आणि त्यासाठी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, आता ते नारायण विष्णू तेच आहेत श्रीकृष्ण, तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ वै विष्णू. तर त्याप्रमाणे ते म्हणतात की तुम्ही तिथं यावं असं त्यांना वाटतं आहे, त्यांनी तुम्हाला आमंत्रण पाठवलं आहे. तर आता दोन्ही आमंत्रणं आली आणि ही दोन्ही महत्त्वाची पण आहेत. तर भगवान म्हणतात उद्धवा तू माझा मंत्री, सल्लागार, सखा, भक्त सगळाच आहेस, नातेवाईक पण आहेस, तर तू मला सल्ला दे की यावेळेला मी काय करणं योग्य होईल. दोन्हीकडे गेलं पाहिजे असं आहे. तर उद्धव काय करतात, सगळ्यांचा विचार घेतात आणि मग स्वतः पण विचार करून भगवंतापुढे एक निष्कर्ष ठेवतात की भगवान आपल्याला ह्या वेळेला असं केलं पाहिजे की आपण युधिष्ठिराकडे गेलं पाहिजे आणि राजसूय यज्ञाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये असं आहे की घोडा सोडायचा आणि तो ज्या प्रदेशात जाईल त्या प्रदेशावर आपला अंमल. तर तिथला राजा त्या प्रदेशातला राजा जर का मानला, त्यांनी जर का भेट वगैरे दिली ह्या राजासाठी तर ठीक आहे, अन्यथा युद्ध करून, लढाई करून किंवा सामोपचाराने बोलून समजून आपलं चक्रवर्ती असं जे आहे ते त्याच्यावर स्थापन करायचं. तो मांडलिक राजा राहील तिथला, पण रिपोर्टिंग आपल्याला करेल, काही सारा कर वगैरे आपल्याला देईल. तर असं करता करता आपल्याला चारही दिशांवर आपलं जे स्वातंत्र्य आहे, आपलं जे राज्य आहे ते स्थापन करायचं. तर त्यामध्ये जरासंधाचा मगध देश पण येईल. तर त्यावेळेला आपण मगध देशाला जावं आणि मग तिथे त्याला नमवावं, या राजांची पण सुटका करावी. म्हणजे बघा दोन्ही गोष्टी झाल्या. राजसूयाच्या यज्ञाच्या प्रक्रियेतच जरासंधाचा पण बंदोबस्त झाला
तर भगवान म्हणतात की बरोबर, छान, हा चांगला सल्ला मिळाला, चला आपण सगळेजण जाऊया. आणि मग सगळं लवाजमा, सगळ्या पत्नी, मुलं, अंतःपुर पूर्ण सगळेजण तिकडे जायला निघतात आणि तो मोठा लवाजमा तिकडे जातो. आता बघ एवढे सगळे पाहुणे येणार, तर त्या सगळ्यांनी तिथे त्यांची निवासस्थानं, त्यांची सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था, कोणाला काही परत औषध पाणी लागतं, सगळी व्यवस्था तिथे केलेली असते. कुठे? युधिष्ठिराकडे. जेव्हा सगळे जातात तिथे, तर ते तिथे गेले आणि मग तिथे राहिल्यानंतर युधिष्ठिराला खूप आनंद झाला. इंद्रप्रस्थाकडे ते गेल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटले. श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना प्रणाम केला, भीमाला प्रणाम केला, ते त्याच्या मोठे. अर्जुनांनी श्रीकृष्णाला कडकडून मिठी मारली, ते बरोबरीचे. आणि नकुल सहदेवांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला, ते छोटे. तर अशा प्रकारे ते सगळे एकमेकांना आपल्या मानाप्रमाणे भेटले. कुंतीला भगवान भेटले, वसुदेव कुंतीला भेटले. कुंती रडायला लागली, म्हटले की काय आमच्यावर किती दिवस आले होते खराब, पण आम्हाला कोणी विचारलं नाही. तेव्हा वसुदेव म्हटले की बाई गं, आमच्यावर पण तर कसे दिवस होते, आम्ही तर तुरुंगातच होतो. तर अशा प्रकारे ते सगळे आठवणी काढून काढून आपापल्या गोष्टी सांगून सांगून, जसे आपण नातेवाईक भेटलो की करतात, तर त्याप्रमाणे ते खूप भेटले, बोलले. आणि त्यानंतर बायका बायका वेगळ्या गप्पा गोष्टी करायला लागले, पुरुष पुरुष वेगळ्या. तर महाभारतामध्ये या सगळ्या प्रसंगाचं आणखीन तपशीलवार विवेचन आहे की तिथंच हे सगळे म्हणतात की काय गं, तुझं लग्न कसं झालं, असं असं वगैरे म्हणतात. मग ती द्रौपदी सगळ्यांना विचारते, कृष्णाच्या राण्यांना, की तुम्हाला कृष्ण कसे पती म्हणून मिळाले, तुम्ही मंडळात नाव नोंदवलं होतं का, ऑनलाईन होतं का प्रत्यक्ष होतं, असं वगैरे सगळं. मग ते सांगतात. मग ते प्रत्येकजण आपापल्या विवाहाची गोष्ट सांगतात. रुक्मिणी आपल्या विवाहाची सांगते, अनुविंदा, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, जांबवती, सत्यभामा, सगळे विवाहाची गोष्ट सांगतात. आणि मग त्या द्रौपदीला विचारतात, हे हे महाभारतात आहे. ते म्हणतात की द्रौपदी, एक पती आहे, त्याला असं प्रसन्न ठेवणे, खुश ठेवणं, त्याचं सगळं नीट करणं हे शक्य आहे, पण तू 5-5 पतींना कसं सांभाळतेस गं? आणि शिवाय असं दिसतं की ते नेहमी तुझा सल्ला घेतात आणि ते नेहमी तुला विचारल्याशिवाय काही करत नाही, तुझं म्हणणं प्रमाण, आणि ते तुला खूप आदराने पण बघतात, तर हे कसं काय गं? तर त्यावेळेला ती द्रौपदी सांगते त्यांना की मी जेव्हा आले तर त्यावेळेला माझं पूर्ण व्यक्तिमत्व जे मी ते त्यांच्यामध्ये सोपवून दिलं. नारदांनी अगोदरच त्यांना शिस्त लावून दिली होती, काय की स्त्री हा नेहमी कलहाचा विषय होते. आता तुम्ही 5 जण हिचे पती आहात, निश्चित संभावना आहे की कलहाचा विषय होईल. म्हणून तुम्ही अशी व्यवस्था करा की 2-2 महिने जे आहेत ते 2-2 महिने ही पत्नी राहील एका पांडवाची, आणि त्यावेळेला इतर पांडव जे आहेत ते हिचे दीर राहतील किंवा भाऊ म्हणून राहतील. आणि त्यावेळेला जर का हे दोघंजण एकत्र असताना कोणी तिसरा तिथे गेला तर त्याला 1 वर्ष तीर्थयात्रेला जावं लागेल. हे तुम्ही आत्ताच अगोदर ठरवून घ्या, म्हणजे नीट व्यवस्था लागेल तुमची. तर ते म्हणतात चालेल, आणि त्याप्रमाणे ते पाळत असतात. एके दिवशी ते युधिष्ठिर आणि द्रौपदीची हे असते, एकत्रित असतात, तेव्हा अर्जुन बाहेर असतो. तर तो अर्जुनाच्याकडे एक ब्राह्मण येतो आणि तो ब्राह्मण म्हणतो, आता हे क्षत्रिय म्हणजे ब्राह्मणांची सगळी अडचण सोडवणे यांचं काम. तो ब्राह्मण म्हणतो की माझं अग्निमंथन करण्याचं काष्ठ ते एक कोण आला, उंट किंवा बैल, तर त्याच्या ह्याला लागून गेलं आणि मी पळतो ते आणायला, तर काय मिळालं नाही. तर अर्जुन म्हणतो मी आणतो, तू घाबरू नको बस. तर तेवढं ते त्याचं धनुष्यबाण तिकडे ह्यांच्या खोलीमध्ये. तर मग अर्जुन म्हणतो तर जावं की नाही, गेलं तर 1 वर्ष तीर्थयात्रा, आणि नाही गेलं तर ब्राह्मणाला दुःख. म्हणतो की नाही काही झालं तर चालेल, मी जातो. आणि मग तू तिथे जाऊन ते आणतो. त्या ब्राह्मणात जाऊन त्या ब्राह्मणाला ते अरणी काष्ट, मंथन वगैरे काष्ट मिळवून देतो. आणि नंतर तो तीर्थयात्रेला जातो, तेव्हा तो इकडे येतो द्वारकेच्या तिकडे, आणि तेव्हा ते सुभद्रा हरण होतं. तर त्यावेळेला तिथे त्रिदंडी यती, त्रिदंडी संन्यासी बनून येतो. बलरामांना खूप श्रद्धाभाव वाटतो त्याच्याबद्दल, म्हणतो आमच्याकडे भिक्षेला या आज. आणि तिथं गेल्यानंतर वाढायला सुभद्रा येते. तर त्यांची हे झाल्या ते दोघंही जण एकमेकांवर हे करतात. आणि नंतर
श्रीकृष्ण, देवकी आणि वसुदेव यांना माहिती असतं की हा प्लॅन जो आहे तो, आणि अर्जुन सुभद्रा हरण करून निघून जातो. बलरामाला खूप राग येतो, तो इथं फसवला पण जातो ना, मला माहिती नाही पडलं की हा अर्जुन आहे, आणि हे पण केलं लगेच पळून नेऊन विवाह. तर मग तेव्हा श्रीकृष्ण त्याचे पाय पकडतो आणि म्हणतो की आता रागवू नका तुम्ही, प्रसन्न व्हा, जे झालं ते झाला आता तो विवाह त्याचा, ते पळून घेऊन गेले ना, पाणी ग्रहण केलं, आणि आता आपण काय करू, त्यांना बोलू आणि मानाने विवाह करून देऊ, तर ते आपल्या दृष्टीने चांगलं होईल, आणि भरपूर त्यांना दासी, हिरे मोती, रेशमी कपडे, सगळं काही भरपूर देऊन, हुंडा देऊन ते विवाह करून देतात. तर याप्रमाणे मी आत्ता सांगत होते तुम्हाला की द्रौपदी जी आहे ती सांगते की मी माझं संपूर्ण व्यक्तिमत्व ह्यांच्यात घातलं, आणि त्यांची स्त्री, सखी, राज्ञी, जयती हे येसूबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई, हिच्या मुद्रेवर जे शिक्का असतो ठसा, तर त्या मुद्रेवर कोरलेले शब्द आहेत, स्त्री, सखी, राज्ञी, जयती. म्हणजे स्त्री ही पुरुषाची पत्नी पण आहे, त्याची मैत्रीण पण आहे, त्याला वेळेवर आनंद देणारी, त्याचं मन जे आहे ते असं उत्साही बनवणारी, निराशा जेव्हा येते तेव्हा, आणि राज्ञी, ती राणी पण आहे, मालकीण म्हणून पण तिने हे केलं पाहिजे, आणि सगळ्यांना सांभाळलं पाहिजे, सगळ्यांची आई झालं पाहिजे, परिवारातल्या नोकर चाकर सगळ्यांची. तर याप्रमाणे द्रौपदी म्हणते मी त्यांचे हिशोब पण ठेवते चोख एकदम, ते उठण्याच्या अगोदर उठते, घर संपूर्ण सुंदर ठेवते, स्वतःला पण सुंदर ठेवते, प्रेझेंटेबल, आणि नेहमी मी बघते की त्यांचा मूड कसा आहे. ते जर का रागावलेले असते तर मी शक्य तेवढी शांत त्यांना करण्याचा प्रयत्न करते. ते हसतमुख चेष्टा मस्ती करण्याच्या मूडमध्ये असले तर मी पण तशीच होते, त्याचप्रमाणे त्यांच्याशी खेळते आणि त्यांच्यावर पण जसं की खेळतात वगैरे. आणि ते कधी चिंतेत असले तर मी त्याप्रमाणे त्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे मी नेहमी त्यांच्या अनुकूल अशी आहे. तर असं मी त्या सगळ्यांच्यासाठी केलं, स्वतःचं सगळं सोडून दिलं, नेहमी सावधान असते, माझ्या स्वतःचं कशावेळी लक्ष नाही, मला हे आवडतं हे प्रिय असं अजिबात नाही, पूर्णपणे निरहंकारी होऊन. ही एक साधनाच आहे बघा, गुरुसेवा, पतिसेवा ही सगळी एक साधनाच आहे. तर म्हणून तर त्याला नंतर सिद्धी पण मिळतात. मग ते झाल्यानंतर ते आदर देतात, त्यांच्या हृदय साम्राज्यावर, हृदय सिंहासनावर ती आरूढ होते, सेवेची सत्ता तिला मिळते. तेव्हा तिने सांगितलं की म्हणून ते मला नेहमी माझा शब्द मानतात, माझा सल्ला घेतात असं. तुम्हाला त्या धर्मव्याध्याची गोष्ट माहिती आहे, तो एक खूप मोठा तपस्वी असतो, इतका तपस्वी असतो की तो असं स्तब्ध राहून एकदम भगवंताचं चिंतन करत असतो. असा तो स्तब्ध इतका दीर्घकाळ राहतो की त्याच्या जटा वगैरे वाढवून त्याच्यामध्ये पक्षी घरटं करतात गवत म्हणून, इतका तो स्तब्धणे असा राहतो. तर हे झाल्यानंतर तो जेव्हा त्या समाधीतून बाहेर येतो तेव्हा त्याला वाटतं की आपण खूप मोठे तपस्वी झालो, आता आपल्याला शक्ती प्राप्त झाली. आणि तेवढ्यात वरून एक कावळा त्याचं शीट टाकतो. तर तेव्हा तो एकदम रागाने त्याच्याकडे बघतो, तो कावळा भस्म होऊन खाली पडतो. तो बापरे, एवढी माझ्यामध्ये शक्ती झाली बघा तपश्चर्याने. म्हणून तो म्हणतो चला आता आपण आंघोळ करू, भिक्षा मागायला जाऊ. मग आंघोळ करून तो भिक्षा मागायला जातो. तर एका घरात जाऊन ओम भवती भिक्षां देही म्हणतो, अंगणामध्ये उभा राहतो. त्या घरातली स्त्री जी आहे ती पतीची सेवा करत असते. आणि तेव्हा ती स्त्री थोड्या वेळाने बाहेर येते, ती सेवा झाल्यानंतर बाहेर येते आणि त्याला भिक्षा घालायला जाणार. तर हा कावळ्याकडे बघितलं तसंच रागाने तिच्याकडे बघायला लागतो. तर ती स्त्री शांतपणे म्हणते, मी काही कावळा नाही आहे भस्म होऊन पडायला. तर आता हा म्हणतो, ही तर गोष्ट कुठे दूर जंगलात झालेली, हिला कशी माहिती. तर ते म्हणते पतिसेवेने ही सिद्धी मिळाली. तो म्हणतो की मला पण असंच ज्ञान झालं पाहिजे. तो म्हणतो तू त्या धर्मव्याधाकडे जा, तो म्हणजे कसाई. मग तू तिकडे जा. तर तो तिकडे कसाई असे ते सगळे मृत पशु लावून त्याचा मांस कापून देत असतो. तो म्हणतो की अरे बापरे, याला काय माहिती असेल. तो धर्मव्याध जो कसाई आहे तो म्हणतो, त्या ताईंनी तुला माझ्याकडे पाठवलं ना, पण तुला थांबायला लागेल जरा, जेवढे गिऱ्हाईक आहे तेवढे पूर्ण करतो, मग आपण जाऊ बोलू.
म्हणजे बापरे, ह्याला पण ते कळलं कसं काय की मी त्यांनी पाठवलं म्हणून तो गुपचूप तिथे उभा राहतो. मग त्याची सगळ्या दुकानाचं काम होतं, तो दुकान बंद करतो आणि त्याला घरी नेतो. त्याला म्हणतो बस इथे. आणि मग तो आंघोळ करून पहिल्यांदा आपल्या आईवडिलांची सेवा करतो आणि मग याच्याशी बोलायला येतो. मग सगळं सांगतो की आईवडिलांच्या सेवेने मला हे मिळालं. तर तसं बघा, तुम्ही गुरूंची सेवा करा, पतीची करा, आईवडिलांची करा, मुलांची करा, समाजाची करा, राष्ट्राची करा, गरीब अपंग, ती भगवंतालाच पोचते असं होतं. आता ह्यानंतर मग काय झालं, हा झाला आले इकडे ही कुठे इंद्रप्रस्थाला सगळा बाजामा. ते आल्यानंतर सगळ्यांशी भेटले वगैरे आणि नंतर म्हणजे की चला आता आपण उत्तर दिशेला आहे ना. तर अगोदर त्यांनी ते केलेलं होतं की उत्तर दिशेला अर्जुनाला पाठवतात आणि तो सगळ्यात जास्त धन मिळवून येतो म्हणून त्याला धनंजय असं नाव पडतं. बाकीच्या देशांना हे 4 भाऊ जातात, बाकीचे उरलेले 3 भाऊ जातात. आणि त्याचप्रमाणे अर्जुन हा भक्तीची साधना, ज्ञानाची साधना करणार आहे म्हणून त्याला सा सोडलं की धनंजय आहे ना, साधनंजय असं नाव पडतं. तर हे झाल्यावर त्यांना की मगध राजावर अजून आपल्याला हे वश मिळालेलं नाही आहे, त्याचा ताबा अजून मिळालेला नाही आहे. तर तिकडे कोण जाईल. तर कृष्ण म्हणतो की मी, अर्जुन आणि भीम आम्ही तिघे तिकडे जातो. मग त्याप्रमाणे ते तिकडे येतात. तर तिथे त्यांची जी नगरी वगैरे आहे तर त्याच्या बाहेर एका डोंगरावर पूर्वी जरासंधांनी मारलेल्या एका प्राण्याच्या कातड्याचं मोठी अशी दुंदुभी बनवलेली असते, मोठा ढोल बनवलेला असतो. तो ढोल म्हणजे याच्या विजयाचं प्रतीक असतं. तर हे अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण काय करतात, जाऊन तो ढोल जोरात वाजवून फोडून टाकतात. म्हणजे ह्याचं प्रतीक जे आहे ते गेलं. आणि मग तिथून उतरून ते इकडे येतात. इकडे आल्यानंतर सकाळ होते, ते अतिथीगृहामध्ये राहतात. सकाळ होते, जरासंध स्नान करतो, जसा रोजचा नियम. स्नान केल्यानंतर ऐच्छिक दान, ज्याला जे पाहिजे ते दान याचक गृहामधलं. तर त्याप्रमाणे हे पण तिघंही येतात. ब्राह्मणाचा वेश घेतलेला असतो. म्हणतात काय पाहिजे, तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला कुठलं दान पाहिजे. तर ते म्हणतात आम्हाला युद्धाचं दान दे. युद्धाचं दान दे म्हटल्यानंतर तो बघतो ते ह्यांच्या दंडावर वगैरे खूण असतात, शस्त्रांचे खुणं, तलवारीचे घाव पडलेले आहेत, भाल्याचे, बाणाचे. म्हणलं की तुम्ही ब्राह्मण नाही दिसत आहे. म्हणले की बरोबर आहे, आम्ही ब्राह्मण नाही आहे, आम्हाला भोजनाची भिक्षा नको आहे. मी कृष्ण आहे, हा अर्जुन आहे, हा भीम आहे, आम्हाला युद्धाची भिक्षा पाहिजे, बोल कोणाशी युद्ध करतोस. तर जरासंध म्हणतो की तू तर कृष्ण पळपुट्या, माझ्यासमोरून तू पळून गेलेला आहेस, तुझ्याशी नाही मी युद्ध करत. हा अर्जुन तर काय नाजूक आहे एकदम, त्याच्याशी पण नाही. हा भीम ठीक आहे, त्याच्याशी मी युद्ध करेन, गदा युद्ध करू चला. मग तो अर्जुन भीमाला एक गदा देतो. किती दिलदार आहे बघा, शत्रू पण असेल पण असा उदास. अर्जुनाला गदा देतो आणि शहरामध्ये, राजधानीमध्ये नको व्हायला, त्याच्या बाहेर जातात आणि असं मोठं रिंगण करून तिथे युद्ध करू लागतात, गदा युद्ध. 27 दिवस त्यांचं युद्ध चालू असतं. 28व्या दिवशी भीम कृष्णाकडे बघतात, त्यांच्या नजरेमध्ये असतं की देवा, इतकं मी ह्याला पैशावर प्रहार केले पण हा काही दबला नाही, मला नाही वाटत आता हा माझ्या काबूत येईल, तूच काहीतरी सांग. तेव्हा श्रीकृष्ण एक गवताची काडी घेऊन मधोमध अशी चिरून ती टाकून देतात. तर तसं भीम नंतर करतो, त्याच्या मांडीवर पाय ठेवतो आणि त्याला असा उभा चिरून टाकतो आणि फेकून देतो. तुम्हाला आठवतं त्याच्या जन्माची गोष्ट सांगितली होती, तर तो तसा 2 तुकड्यातच जन्माला होता. जरा नावाच्या राक्षसीने त्याला सांधलं होतं म्हणून तो जरासंध झाला होता. तर त्याप्रमाणे आपण हे पण बघितलं होतं की जे द्वैत आहे तर ते द्वैत शेवटी ज्ञानानेच जातं आणि ते अद्वैत जे आहे ते ज्ञानानेच होतं. तर यामुळे ज्ञानाचं महत्त्व आहे. तर इथे जरासंध म्हणजे कर्मबंधन आणि देहाध्यास, म्हणजे देह मी आहे ही भावना, देहाला मी मानणं, तर देहामध्येच मी आहे असं पाहणं म्हणजे जरासंध. त्याचप्रमाणे जड आणि चेतन हा विवेक केला पाहिजे. जड आणि चेतन की म्हणजे देह कसा आहे, जड आहे का चेतन आहे? चेतन आहे. का देह इथे पडलेला आहे, एक देह इथे पडलेला आहे. तर तो देह जर का चेतन असेल तर तो मृतदेह असला तरी त्यांनी काम करायला पाहिजे,
समजून घ्यायला पाहिजे. होईल का त्याचं? आणि जर का देह चेतन असताना तर आपण त्याला अग्नी कधीच देऊ शकलो नसतो, कारण किती भाजलं असतं त्याला. तर देह जड आहे, कारण जड पंचमहाभूतांपासून पाणी, माती, वारा, अग्नी, आकाश याच्यापासून तो बनलेला आहे. चेतन हे जडच आहेत सगळे. आता माती स्वतःहून उठून कधी घट बनून राहते का? कोणीतरी तिथे चेतन कुंभार पाहिजे. तर त्याप्रमाणे बघा, चेतन आणि जड ह्याची व्याख्या काय तुम्ही समजून घ्या एकदा, खूप छान वाटेल. की चेतन म्हणजे ते की जे स्वतःचं पण अस्तित्व जाणतं आणि दुसऱ्यांचं पण अस्तित्व जाणतं. आणि जड म्हणजे ते की ते स्वतःचं पण अस्तित्व जाणत नाही, दुसऱ्यांचं पण अस्तित्व जाणत नाही. आता समजा पाणी वाहत आहे, या पाण्याला माहिती आहे का की मी आहे म्हणून, किंवा पाण्याला माहिती आहे का की तुम्ही सगळे आहात म्हणून. स्वतःचंही अस्तित्व दुसऱ्यांचंही अस्तित्व जाणत नाही. पण चेतन ते की जे तसं जाणतं. तर याप्रमाणे इथे जडचेतन विवेकाने हा जे कर्मबंधन आहे, देहबंधन आहे ते जातं. त्याच्यामुळे समजतं की खरा करता मी नाही आहे, कर्म करणारा मी नाही. कोण आहे? प्रकृती त्यामध्ये काम करते. पंचमहाभूतांमध्ये काम करत आहेत. आणि गुण, त्रिगुण, सत्वरजतम गुण गुणांच्यामध्ये काम करत आहेत. हे समजून चुकतं. मग मी करता नाही तर मी भोगता पण नाही. जर का आपण करता असू तर भोगता पण असू. मग जे सुखदुःख पापपुण्य असेल त्याचा अनुभव घ्या. तर ज्यावेळेला समजतं की मी करता नाही तर त्यावेळेला मी भोगता पण होत नाही. आणि मग अशा प्रकारे आपण त्या बंधनातून सुटून जातो. मग इच्छा पण राहत नाही. आपल्याला समजतं मी चेतन आहे. बघा, चेतन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणाल की कसं काय बंधनातून सुटतो? हे चेतन आहे असं समजलं तर नेहमी तुमच्या सगळ्यांच्या मधलं चेतन एक आहे. बघा, शरीरं वेगळी आहेत. हां, जसं तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. शरीरं वेगवेगळी आहेत, नावं वेगळी आहेत, रूपं वेगळी आहेत. तुमचे सद्गुण, तुमच्या भावना, विचार, क्षमता, सामर्थ्य, उद्देश, हेतू, इच्छा सगळं वेगळं आहे. पण हे जे करत आहे ते एक, ज्याच्यामुळे हे घडत आहे, ज्याच्या अस्तित्वामुळे घडत आहे, तो चेतन एक आहे. तर चेतन एक असतो. चेतन अपरिवर्तनशील असतो, कधीही बदलत नाही. देह बदलतो, नामं बदलतात, रूप बदलतो, गोष्ट खरी की खोटी समजतं ना? हां, चेतन कधीही बदलत नाही, तो सगळ्यांच्यामध्ये एक आहे. तर त्याच्यामुळे ते जर का समजलं ना आपल्याला तर काय होतं की अरे हा पदार्थ आहे, त्याची मी इच्छा करते समजा, तर त्या पदार्थाची इच्छा मी कशाला करू? कारण तो पदार्थ जड आहे आणि त्याचे जो चैतन असा अंश आहे तो मीच आहे. म्हणजे झालं काय, ज्याची इच्छा करावी ती वस्तू आपणच बनतो. म्हणून मग इच्छा होत नाही आणि कर्मबंधन जे आहे ते सुटून जातं. तर ही प्रक्रिया तिथे होते आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख, परमसुख असं होतं. झालं. आता त्यानंतर जरासंधानीसुद्धा बंदी केलेले राजे होते. किती? 20,000. हां, ते 20,000 राजे जे आहेत त्यांनी पत्र पाठवलं होतं ना अगोदर. हां, तेव्हा दोन्हीकडून निमंत्रण आली होती. तर राजा श्रीकृष्णांनी त्यांची मोठ्या मान सन्मानाने सुटका केली. त्या सगळ्यांना स्वच्छ अंघोळ घालून, भरपूर खाणंपिणं देऊन, एका चांगल्या सोन्याच्या रथामध्ये आयुधं वगैरे देऊन, संपत्ती देऊन आणि आपापल्या राज्यांना पाठवलं. आता पहा, श्रीकृष्णांनी या राज्यांना सोडवलं तर ते निश्चितच युधिष्ठिराचीच बाजू घेतील की नाही. आणि यज्ञाच्या वेळेला पण त्याचं जे वरचढ आहे, त्याचे जे चक्रवर्तीत्व ते मानतील की बाबा ठीक आहे, तू राजा, आम्ही तुझे मांडलिक राजे म्हणून. तर याप्रमाणे श्रीकृष्णांनी सगळी भरपूर कामं एका कामातच केली. त्यानंतर मग यज्ञ झाला. यज्ञ झाल्यानंतर म्हणतात की चला आता आपण कसं लग्नाला आले की परत भेट देतो ना, डब्बा, शर्टपीस, कोणी कोणी पुस्तकं देतात. हां, कोणी कोणी पुस्तकं देतात चांगली चांगली, भागवत वगैरे. आता आपापली इच्छा. तर त्याप्रमाणे ते म्हणते की आता ते आपण करूया सगळ्यांचं, म्हणजे मान सन्मान. तर पहिली पूजा करायची. त्याला पहिली पूजा कोणाची करायची? अग्रपूजा असं म्हणतात. तर कोणाची करायची असं सगळं विचारविनिमय चालू असताना सहदेव हे बुद्धिमान, त्याच्यामध्ये ते उभे राहिले आणि सगळ्या सभेला उद्देशून म्हटले, मी लहान आहे पण तरी मला असं वाटतं आहे की आपल्या सगळ्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मोठ्या मोठ्या थोर लोकांच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असे आहेत की ज्यांची अग्रपूजा सगळ्यात पहिल्यांदा पूजा आणि त्यांना सगळं दिलं पाहिजे, केली पाहिजे अग्रपूजा. तर सगळे भीष्म, कृपाचार्य,
शल्य सगळे नातेवाईक आलेले असतात ते यज्ञाला. ते म्हणतात की हो हो अगदी बरोबर आहे, सहदेव म्हणतो ते बरोबर आहे, कृष्णाची अग्रपूजा करावी. फक्त शिशुपाल असतो तो उभा राहतो आणि म्हणतो काय इथे सगळे एवढे भीष्माचार्यांसारखे द्रोणाचार्यांसारखे मोठे मोठे लोक आहेत, कृपाचार्य आहेत, आणि तुम्ही या चोराची पूजा करता. आणि ह्याला तर काही संस्कृती पण माहिती नाही. हा तर तिकडे राहिलेला ह्याच्यामध्ये जंगलामध्ये गवळ्यांच्या वाड्यामध्ये, आणि तिथेच आपले जंगलामधले खेळ खेळणं अडाणी काय त्याला माहिती पण नाही. आणि इतकं त्याच्यावर सगळे दोष आणि आरोप आहेत स्त्रियांशी बोलण्याची करणं वगैरे. मला नाही वाटत हा अग्रपूजेच्या योग्य आहे. भीष्म वगैरे जे असतात तर ते काय करायचं असं, कारण अशी निंदा ऐकणं पण पाप आहे. तर निघून जावं तिथून, नाही तर मग बोलणाऱ्याची जीभ कापावी असं सांगितलेले शास्त्रामध्ये. शक्य असेल तर श्रीकृष्ण भक्त सगळ्यांना सांगतात की थांबा, आणि ते मोजत आहे. 1 2 3 4 5 होता 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 तो त्याच्या घशाला कोरड पडते, पाणी पितो आणि पुन्हा शिवाय देतो. आणखीन पाणी पी पी के गाली दे राहता. मग भगवानाने शेवटी मोजलं 100, आणि त्या क्षणी सुदर्शन चक्र येऊन खाट दिशी त्याची मान त्याने कापली. आणि त्याच्यानंतर त्याच्या शरीरातून एक ज्योती येऊन ती भगवंताच्याच शरीरामध्ये मिळाली. युधिष्ठिरांनी वगैरे हे बघितलं सगळ्यांनी, आणखी बापरे कमाल आहे, ह्या भगवंताचं काहीतरी निराळच आहे. आता भगवंत म्हणतात की त्यांनी शिव्या कोणाला दिल्या, तो विषय मी झाला ना शिवी देण्यासाठी. आणि शिवीतसुद्धा शिव आहे ना, त्याच्यामध्ये पण ती भावना आहे. शिव म्हणजे पवित्र. आणि खरं सांगू तुम्हाला, आपले ज्या शिव्या आहेत ना त्या शब्दांची जर काही व्युत्पत्ती पाहिली, संस्कृत शब्द कुठल्या शब्दापासून आले, तर तुम्हाला असं दिसेल की तो चांगला शब्द आहे. आता मी इथे खरं म्हणजे इन्फॉर्मली आपण बोललो तर सांगेन, पण अशा 2-3 शिवांचं तुम्ही उदाहरण नक्की देऊ शकते की त्या शिवांचा पण शोध घेतला की हा शब्द कुठून आला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे खूप वाचन वगैरे करताना ह्याच्यातच राहता, ह्याच्यात मरून जाता, तेव्हा तुम्हाला कुठलाही शब्द आला तरी लगेच त्याचं भूतकाळ काय आहे, याचे आईवडील कोण आहेत ते लगेच समजतं. आणि मग आनंद होतो असा की खरंच शिवीमध्ये सुद्धा हे असं आहे, हे चांगले शब्द आहेत. तर तिथे म्हणतात भगवंतांनी त्या शिशुपालाला पण उद्धार केला, त्याला माफ केलं, त्याला साफ केलं, आणि त्याला मारलं नाही तर तारलं. आणि ते तुला त्याच्या जन्माचा गोष्ट सांगितली होती. जन्माची तर 4 हात असून निर्माण झाला होता, जन्म झाला होता. तर ज्योतिषांनी सांगितलं की ज्याच्या मांडीवर या बाळाला दिल्यानंतर त्याचे 2 हात उरलेले गळून पडतील, तो त्याचा मृत्यू ठरेल. तर सगळे लोक शिशुपालाला बघायला यायचे, नातेवाईक जसे जातात तसं मुलगा झाल्यावर. जेव्हा श्रीकृष्ण पण त्यांच्या नातेवाईकांमधला, ते आल्यावर त्याच्या मांडी, आणि ती मुद्दाम त्याच्या मांडीवर द्यायची येणाऱ्या लोकांच्या. श्रीकृष्णाच्या मांडीवर दिल्यावर 2 हात गळून पडले. तर तेव्हा मग तिला समजलं. तर तिने श्रीकृष्णाला पण माहितीच होतं. तो म्हटली की ह्याला मारू नका. तो म्हणतो की ते तर शक्य नाही, तर नियती जसं आहे तसं, पण 100 अपराध मी ह्याचे माफ करेन, तू सांगितलंस म्हणून, तू विनंती केली म्हणून. तिने खूप शिशुपालाला समजावलं की त्याचे द्वेष नको करू. पण तो पहिल्यापासून करत, आणि विशेष करून रुक्मिणी हरणाच्या वेळेला जास्त. तर त्यामुळे ते सगळं घडलं. आता हा शिशुपाल कोण होता? खूप खूप दिवस झाले तुम्ही ती गोष्ट सांगून, आता नाही मला आठवत. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे पहिल्यांदा झाले जय विजयचे. हां, त्याच्यानंतर मग ते रावण आणि कुंभकर्ण झाले होते, आणि ते आता शिशुपाल आणि दंतवक्र हे झाले. हो हो. तर तो हे खरे जय विजय. तर त्यामुळे ते भगवंताच्याच हातून मरणार होते आता. आणि ही त्यांचा 3रा जन्म. त्यामुळे आता ते वैकुंठामध्ये त्यांच्या द्वारपालाच्या स्थानी परत जाणार होते, आणि अगदी नम्रपणे आता काम करणार होते, येणाऱ्या माणसांची चौकशी करत की कसं आहे, बरं आहे का, तुम्ही किती वाजता निघालात, काही पाहिजे का. गेल्या वेळेला त्यांनी काय केलं होतं, सनत कुमारांना अडवलं होतं गाण्यात, आठवतं का? फार दिवसांपूर्वी. झालं. आता त्याच्यानंतर मग भगवंताची अग्रपूजा करायची. मग ताबडतोब युधिष्ठिर पाणी घेऊन आले. भगवंतांच्या पाद्यपूजेचं तीर्थ त्यांनी मस्तकावर शिंपडलं आणि सगळीकडे लावायला दिलं. प्रणाम केला, त्यांचा जय जयकार केला, आकाशातून पुष्पवृष्टी झाली, आणि शेवटी यज्ञाच्या शेवटी अवभृत स्नान केलं. अवभृत स्नान म्हणजे आपलं यज्ञ पूर्ण झाल्यावर
एक आंघोळ करायची असते नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये वगैरे. अवभूत स्नान त्याला म्हणतात. तर ते स्नान केलं, यज्ञ परिपूर्ण झाला. अच्छा, आपण आता त्याच्यानंतर बघा, आपण कसं म्हणतो की हे माझे हितचिंतक आहेत आणि हे माझे शत्रू आहेत. तर पण दोन्ही माझेच झाले ना. तर तो जो मी आहे, तर त्या मीला जर का आपण बघितलं तर तेव्हा ते दोन्ही समान होऊन जातात. मीपणा दोघांमध्ये सेम आहे. तर असं आपण सगळ्या विविधतेमध्ये एकता पाहायला हवी. आणि ह्याच त्या यज्ञामध्ये, राजसूय यज्ञामध्ये जी मय दानवानी बनवली होती. तुम्हाला माहिती आहे खांडवन, म्हणजे दुर्योधन आणि युधिष्ठिर वगैरे पांडव यांची सारखी पाचापाची व्हायची, म्हणजे दुर्योधनच काढायचा कुरापत. तर त्यामुळे ते म्हटले की ठीक आहे, आमचा हस्तिनापूरला आहे ना, तुम्ही हे खांडवन घ्या आणि तिथं नवीन राज्य बसवा. शेवटी असं केलं. पण खांडवन म्हणजे नुसतं जंगल. मग तेव्हा ते जाळायचं म्हणून अग्नीला बोलवलं. आणि अग्नी जडीबुटी खूप, अग्नी तुपाची आहुती देतो ना आपण, काली तुपाची आहुती देतो. तर ते खाऊन त्याचं पोट बिघडलं होतं. तर म्हटलं मला औषधी जडीबुटी पाहिजे. या खांडवनात आहेत खूप, पण मी खायला लागलो म्हणजे त्याला अग्नी लागला की इंद्र लगेच पाऊस पाडतो आहे आणि ते वाचवतो आहे ती झाडं वगैरे, म्हणून ते मला पाहिजे. तर श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हटले की आम्ही करतो ते काम. आणि मग त्यांनी अर्जुनाने काय केलं, असं बाणांचं असं छप्पर बनवलं त्याच्यात, पाऊस पडला तरी लागणार नाही ते. आणि मग जळते बाण सोडून खांडवन जाळलं, दग्ध झालं खांडवन. दाह असं म्हणतात ना, तो प्रसंग झाला. तर त्यावेळेला त्या जंगलात लपणारे जे प्राणी आहेत, प्राणी पक्षी राक्षस वगैरे, ते बाहेर पडले. मयदानव त्यातलाच एक होता. आता तिथून बाहेर पडलेल्यांना पण अर्जुन मारत होता, मयदानवाला पण मारायला लागला. तर मयदानव कृष्णाच्या शरण गेला. आहे दोघंजण मित्र, म्हणून अर्जुनाने पण त्याला मारलं नाही. मग तो म्हटला तुम्ही मला जीवदान दिलं, तुम्हाला काय पाहिजे सांगा. तर म्हटले आम्हाला काही नको. कृष्ण म्हटलं की आमची दोघांची दोस्ती कायम टिकू दे. त्यांनी हे वरदान मागून घेतलं. महाभारतात गोष्ट येते. म्हटलं की आम्हाला दोघांना नेहमी असेच मित्र राहू दे, आमच्यामध्ये कधी किलबिश नको येऊ दे, एवढा मोकळेपणा राहू दे की आम्ही परस्परांशी बोलून गैरसमज काय असेल तो दूर करू. आणि परत नंतर दोघे म्हटले की युधिष्ठिर आहे ना, तो आता राजा होणार आहे, तर त्याच्यासाठी एक अशा अद्भुत सभेची निर्मिती करून द्या. मयदानव हा एकदम स्थापत्यामध्ये त्यांनी खूप PhD केली होती. म्हटलं की अशा, आणि मायावी पण होता, जादूचं सगळं असं बनवणार, शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रीय खेळ असतात तसे. मग म्हटलं की अशी एक अद्भुत करा की जशी कुठेच नसेल. मग ती त्यांनी मयदानांची सभा केली होती. दुर्योधन तिथे गेला, पाणी दिसायला लागलं, कपडे वर करून, धोतर वर करून चालायला लागला. तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट. त्याच्यानंतर जिथं कार दिसली, बिंदास सरळ गेला, तर थडकन एकदम थडकला, नाकाला लागला, डोक्याला लागला. अशा प्रकारे मग ते भीम वगैरे सगळे हसले. तर द्रौपदी पण त्याच्यामध्ये असेल, पण असं ते हे आहे, जरा त्याच्यामध्ये संदिग्धता आहे, जरा वाद आहे. मग तो खूप हे झाला. शिवाय त्या यज्ञाच्या वेळेला कर्णाला दान दक्षिणा द्यायला बसवलं होतं युधिष्ठिराने, भरपूर धन देऊन की तू हवे तेवढं दान दे येणाऱ्या याचकांना, ब्राह्मणांना. आणि दुर्योधनाला पण बसवलं होतं सगळं काही द्यायला वगैरे. आणि कृष्णाने आलेल्या लोकांचे पाय धुवायचे आणि जेवल्यानंतर खरकटं काढायचं, हे कामं घेतली होती. तर हे सगळं झाल्यानंतर या दुर्योधनाने बघितलं ह्याचं किती ऐश्वर्य आहे, किती संपत्ती आहे, किती लोकसंपर्क आहे. आणि सगळं त्यांनी बघितल्यानंतर तिच्या मनातल्या मनात खूप तो जळायला लागला, पांढरा फटक पडला त्या ह्याने. आणि म्हटलं मी नाही जात आता तिकडे परत, हस्तिनापूरला जात नाही म्हटलं, मी तेच बसतो. सगळ्यांनी समजावलं दुःशासनाने वगैरे, मग तो गेला. तर हे तिथे झालं. आता त्यानंतर त्याने कोणी प्रतिज्ञा केली की यांनी रुक्मिणी केली होती. तर त्याचे जे मित्र आहेत ते शाल्व वगैरे ते सगळे युद्धाला आले. आणि हे जेव्हा श्रीकृष्ण वगैरे इकडेच होते इंद्रप्रस्थाला वगैरे, तेव्हा शाल्वानी त्याच्यावर, प्रद्युम्न होता तिथे द्वारकेच्या रक्षणासाठी राहिलेला, त्याच्यावर स्वारी केली. आणि श्रीकृष्णांना वाटलं की काहीतरी तिकडे घडत आहे, म्हणून ते म्हणले चला लवकर जाऊया, कदाचित कोणतरी स्वारी केलेली आहे द्वारकेवर. आणि खरंच आल्या बघतात तर शाल्वानी स्वारी केली होती.
शाल्वकडे एक सौध नावाचं एक यान होतं, जे की सगळीकडे जात असे, पाण्यात, आकाशात, जमिनीवर, रणगाडा म्हणून, इकडे मिलिटरी विमान म्हणून. तर त्या सौधाचा पण त्यांनी नाश केला, शाल्वला पण मारलं. दंतवक्त्र आला, विदुरथ आला, आणि त्याचा मुलगा सहदेव म्हणून जो होता तो पण त्यांनी कृत्या करून पाठवली काशीचं. भगवंतांनी त्या कृत्याला पण, काशीला पण जाळून टाकला आणि सगळ्यांना मारून टाकलं. आता त्यानंतर पुढे बलरामांनी तीर्थयात्रा केली. बलराम म्हणाले की मी स्वतः भीमाला गदा युद्ध शिकवले आणि दुर्योधनाला पण मीच शिकवलं, तर माझे हे दोन्ही आता शत्रुपक्षातून युद्ध करतील, मला हे बघायचं नाही आहे. कारण नेहमी विद्यार्थी म्हणजे शिष्य, विद्यार्थी म्हणजे पुत्र, तर ते एका कुटुंबाच्या भावनेने राहावेत, परस्परांशी मिळतं हे पाहिजे रे गुरुला. गुरुला कधी असं नको की शिष्यांमध्ये वितुष्ट आलं. पण तसं दिसतं इथे, म्हणलं की मी राहतच नाही आहे युद्धामध्ये, कारण कोणाची बाजू घेऊ, मी जातो तीर्थयात्रेला. म्हणजे तीर्थयात्रेला गेले. सगळी तीर्थयात्रांची तिथं नावं वगैरे आहेत भागवतामध्ये. तर ते पूर्ण करून रोमहर्षण हे व्यासांचे एक शिष्य, जसे की जैमिनी, पहिलं, वैशंपायन हे जसे होते तसे रोमहर्षण पण. तर त्यांनी 4 वेद आहेत ते ह्या 4 वेदांना दिले, सुमंतू, जैमिनी, पहिलं, वैशंपायन. रोमहर्षणला हे संपूर्ण भागवत वगैरे हे सगळं दिलं. भागवत शुकदेवांना दिलं आणि रोमहर्षणला महाभारत वगैरे हे सगळे दिलं. तर त्या रोमहर्षणचा बलरामाकडून वध झाला. कारण बलराम आले, ते असे बसले होते व्यासपीठावर, तर ते काही उठून खाली जाऊन नमस्कार वगैरे केला नाही, म्हणून त्यांनी लगेच त्यांना एका गवताच्या काडीवर ब्रह्मास्त्र घेऊन मारून टाकलं. पण सगळे ऋषीमुनी जे ऐकत होते ते म्हणाले की नाही नाही, त्यांची चूक नव्हती, आम्हीच त्यांना हे केलं होतं, वक्ता केलं होतं, आम्हीच त्यांना उच्च व्यासपीठ दिलं होतं, त्यामुळे ते उठले नाही. तर बलराम म्हटले ठीक आहे, आता घडलं माझ्याकडून असं, प्रायश्चित्त काय असेल ते सांगा, मी करून घेतो. मग ते म्हणले की आता तुम्ही खूप इथे तीर्थयात्रा करा आणि हे दुसरे जे राक्षस आहेत तर त्यांना पण तुम्ही मारून टाका. बलवल नावाच्या राक्षसाला मारा. मग ते बलरामाने त्यांचा वध केला. अशा प्रकारे. आणि शिवाय हे पण म्हटलं की ह्याचा जो मुलगा आहे, जो सूत आहे, सूत शौनक आहे ना जोडी, त्यातला सूत, तर त्या सूताला हे सगळं महाभारताचं वगैरे ज्ञान सगळं होईल, तो पण उत्तम, त्याला दीर्घायू आरोग्य वगैरे मिळेल आणि तो पण तुम्हाला अशी कथा सांगेल. तर तेव्हापासून सूत कथा सांगतात. झालं. आता हे एवढं झाल्यानंतर किती वाजले? हां, 11:15 झाले आहेत का बघा बरं. 11:15. मग हे घड्याळ 11:15 दाखवत आहे. हां नाही, आता दाखवत आहे बघा. मग अशी 11:15 आले, आता 11:37 आले. अद्भुत गोष्टी घडत आहेत असं. तर श्रीकृष्ण ज्या वेळेला उपनयन करून, तुम्हाला आठवतं सांदीपनी उज्जैनच्या तिथं गेले होते, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. तर त्या आश्रमामध्ये जे जे शिकायला आले होते त्यामध्ये एक होता सुदामा. तर सुदामा असं नाव इथं नाही आहे, कुचैल असं नाव आहे. चैल म्हणजे वस्त्र. हां, आपण म्हणतो ना सचैल स्नान केलं, आपण स्मशानात वगैरे जाऊन आलो, सचैल स्नान केलं, तर ते म्हणजे वस्त्रासहित नदीत घुसायचं आणि परत यायचं, किंवा वस्त्रासहित शॉवरखाली उभं राहायचं आणि स्नान करायचं. तर आणि ते मग वस्त्रानंतर धुवून टाकायचे, तर ह्याला सचैल म्हणतात. तर कुचैल ह्याचं नाव आहे. ह्याचा अर्थ त्याचे जे वस्त्र आहेत ते झिरझिरीत झालेले, विरलेले, जुने झालेले, फाटलेले असे, म्हणून त्याला कुचैल नाव आहे आणि आपण त्याला सुदामा म्हणतो. तर तो तिथे दोघांच्या बरोबर होता. जी प्रसिद्ध सणाची गोष्ट आहे ती इथे दिलेली नाही आहे, पण सगळे सांगतात श्रद्धाभक्तीने, त्यामुळे ती तुम्हाला माहितीच आहे. तर इथे सांगतात की एके दिवशी ते जंगलामध्ये त्यांची आई, त्यांची गुरुपत्नी म्हणजे गुरुमाता जे आहे ते त्यांनी सांगितलेलं असतं म्हणून जातात लाकूड आणायला. तिथे गेल्यानंतर अंधार पडतो, अचानक ढग येतात, सगळे पाऊस पडायला लागतो, विजा चमकायला लागतात आणि खड्डे बिड्डे काही दिसेनसे होतात, भरून जातात जंगलातले. मग त्यामुळे जायला पण जमत नाही, आता वाट कुठली. तर म्हणजे आता इथेच झाडावर आपण काढू. सगळं थंडीमुळे दात कडकडायला लागतात. तर खरे गुरुपत्नीने थोडे चणे दिलेले असतात, पण हा काही देत नाही त्यांना, स्वतःच खातो
म्हणतात की विष्णू सहस्रनाम मी म्हणू पाहतोय पण म्हणता येत नाही आहे, कारण दात कडकड करतायचं. मग भगवान म्हणतात तथास्तु, अशीच दात कडकडण्याची वेळ येईल. त्याच्यामुळे 18 विश्वे दारिद्र्य त्याच्याकडे. त्याची पत्नी पण खूप सुशील, सहनशील, चांगली. तर नेहमी गप्पा गोष्टी करता करता तो म्हणायचा की आम्ही दोघं ना, कृष्ण आणि मी ना एकत्रित होतो. तो माझा पाठ काय बंधू, सहपाठी आता तो द्वारकाधीश झालेला आहे, असं ते नेहमी सांगायचं. आणि ते कृष्णाचे परमभक्त पण होते, परम वैराग्यशील होते. त्यामुळे त्यांचं कधीही भौतिक काय असेल वगैरे त्याच्याकडे लक्ष नाही, सतत नामस्मरणात मग्न. तर पत्नी म्हणाली की तुम्ही नेहमी नाव सांगता त्याचं, बरेच वर्ष झाले तुम्हाला त्यांना भेटून, जा तरी एकदा त्यांना भेटा तरी, त्यांना पण बरं वाटेल, तुम्हाला पण बरं वाटेल, एकदा भेटून तरी या द्वारकेला जाऊन. एवढं ती म्हणते, पुढे काय आणखीन बोलत नाही. पण ती विचार करते मनात की ह्याची ही अशी स्थिती बघून भगवान श्रीकृष्ण समजतील स्वतःच आणि ते काहीतरी मदत करतील. तर भगवान ते तिथून निघतात आणि त्यानंतर ते आता वेगवेगळ्या ह्याने सगळ्यांनी भरपूर ह्या गोष्टी कवितेच्या वगैरे रूपात रंगवलेल्या आहेत. तर काही म्हणे नाही सीस पगा, म्हणजे डोक्यावर पगडी नाही आणि पायामध्ये चप्पल नाही, अशा रूपामध्ये तो आला आहे. आणि द्वारकाधीश श्रीकृष्णाचं कुठलं राजमहाल म्हणून विचारतो आहे. तर असं द्वारपाल्याने येऊन श्रीकृष्णाला सांगितलं. आणि तो ब्राह्मण आहे सुदामा, असं एवढं ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण धावत जाऊन त्याला जाऊन भेटतात. तो असा किडकिडीत अस्थिपंजर झालेला आहे. तर त्याला घेतल्यानंतर त्याची हाडं काय होतील माहिती नाही, घट्ट त्याला मिठी मारल्यानंतर. तर भगवंतांना खूप खूप आनंद होतो. आणि तो म्हणतो की कठवता म्हणजे ते काठवट, तर पाणी कठवता को छुए नाही, नैनन के जलसे पगद होय. म्हणजे डोळ्यातूनच इतक्या अश्रुधारात झरत होत्या की त्यांनीच त्याची पाद्यपूजा त्यांनी केली. आणि रुक्मिणी इथं येऊन वारा घालायला लागली. सत्यभामा वगैरे बाकीच्या राण्या येऊन अष्टगंध लावत आहेत, चंदन लावत आहेत, सुंदर त्याला धोतर वस्त्र, नंतर भरपूर चांगलं जेवण. आणि असं सगळं झाल्यानंतर त्याला स्वतःच्या पलंगावर विश्रांती. आणि मग खूप गप्पा मारायला लागले पूर्वीच्या. कसं रे आपण होतो ना तिथे तो सांदीपनी. आणि आठवतं आपण गेलो तर एकदा जंगलामध्ये, तेव्हा पावसाला आपण अडकलो तिथेच. दुसऱ्या दिवशी पहाटे सांदीपनी ऋषी स्वतः आले होते शोधायला आपल्याला. किती प्रेमळ, किती दयाळू. आणि आपल्या हाका मारून त्यांनी आपल्याला शोधून काढलं आणि आपल्याला घरी घेऊन गेले. ते देवासारखे होते ते. आणि त्यांनीच प्रसन्न होऊन मग शेवटी तुम्हाला सगळी विद्या फळेल असं म्हणून त्यांना आशीर्वाद दिले होते. आणि ती झाल्यानंतर त्यांनी विचारलं होतं श्रीकृष्णांनी की तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. तर तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाचे सगळे वृंदावनातले चमत्कार ऐकले होते. तर तेव्हा ते म्हणाले पत्नीला विचारतो. मग गुरुपत्नीला त्यांनी विचारून त्यांना सांगितलं की आमचा एक मुलगा प्रभास ह्या समुद्रकिनाऱ्यावर खेळत होता, पण तो समुद्रामध्ये गेला, तर तो आम्हाला परत आणून द्या. वास्तविक ही अशक्य गोष्ट आहे, पण अशक्य ते शक्य करतील स्वामी. तर तसं कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम समर्थ. भगवंताच्याकडे त्यांनी त्या गुरुपत्नीने यांनी हे मागणं मागितल्यावर श्रीकृष्ण बलराम गेले, पाण्यामध्ये समुद्रात घुसले. तर तिथे पंचजन नावाचा राक्षस राहत होता. म्हणलं की कदाचित यानेच तो मुलगा गिळंकृत केला असेल. तर पंचजनाला भगवंतांनी मारलं. तर भगवंताच्या स्पर्शाने त्याचा उद्धार झाला. आणि तो म्हटला की देवा एक वरदान द्या, नेहमी मला तुमचा स्पर्श होऊ द्या. तर पांचजन्य हा स्पर्श शंख त्याचा झाला आणि तो भगवंत नेहमी हातात धारण करतात. बोलिये पांचजन्य शंखधर भगवान श्रीकृष्ण की. तर भगवान म्हणतात की त्याच्या पोटात तर नाही आहे तो गुरुपुत्र, मग आणखीन कुठे गेला असेल, मग यमलोकात गेला असेल. मग ते यमलोकात जातात आणि तिथे तो होता. मग तिथून त्याला ते आणतात आणि आपल्या गुरु पत्नीला सोपवतात. त्याला खूप खूप आनंद होतो, माझा गेलेला मुलगा आला. तर याप्रमाणे ती पण असं म्हणते. मग ते सगळे येतात. तर पुढे सगळे ह्या गोष्टी झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो आणि भगवान म्हणतात की आता ती हे तुझं लग्न वगैरे झालं का, हे झाल्यानंतर तू गेल्यानंतर परत
तर समावर्तन संस्कार आहे गुरुकुलातून परत येण्याचा. आणि नंतर मग अनुरूप वधू पाहून गुरु आज्ञेने विवाह करायचा असतो. अनुरूप म्हणजे आपल्यापेक्षा सर्व दृष्टीने कमी, वरचढ नाही, कुल परिवारने कमी, आर्थिक परिस्थितीने कमी, शिक्षणाने कमी, उंचीने कमी, तर मग ती छान. तर त्याप्रमाणे तुझा विवाह झाला की नाही? म्हणजे की हो झाला. आणि हो झाला म्हटलं की मग वहिनींनी माझ्यासाठी काहीतरी पाठवलं असेलच. काय आणलेस तू? तशी त्याने सुदाम्याने सगळं हे वैभव बघितलेले असतं, सोन्याची द्वारका. म्हणतो की आपले हे त्यांनी पोहे आणलेले असतात फक्त थोडे उचुंडी, ती पण एका जुन्या मळकट कपड्यात, तर ती तो देतच नसतो इथे लावलेली. पण भगवान श्रीकृष्ण त्याला असं धरून चाचपडून ते काढून घेतात आणि एक मूठ खातात, दुसरी मूठ खातात, तिसरी मूठ खायला लागल्यावर रुक्मिणी त्यांचा हात धरते. म्हणजे की अलम हे बस आहे, त्रिभुवनाचं राज्य देण्यासाठी हे बस आहे. आणखीन जर का पुढे झालं तर तुम्ही स्वतःला पण आणि मला पण त्याला देऊन टाकाल. आणि म्हणते होती की तुम्हीच खाणार का? आम्हाला पण थोडीशी चव घेऊ द्या नाही, गोड पोह्यांची. आपल्याला पोहेच तर कधी मिळत नाही, बाकी सगळं इथे मिळतं. कच्चे पोहे कोणाला मिळतात खायला? मग ते म्हणतात झालं आता आपण भेटलो, तू जा आता परत, वहिनी वाट पाहत असतील. म्हणजे जास्त दिवस ठेवलं पण नाही त्यांनी. आणि लगेच मग ते त्याचंच धोतर त्याला परत दिलं, आपण दिलेलं काढून घेतलं, अंगठ्या वगैरे घातलेल्या काढून घेतल्या, नक्की जा आता. तर सुदामाच्या किंचितही मनात आलं नाही की श्रीकृष्णांनी मला दिलेले अलंकार, चांगलं वस्त्र सगळं काही काढून घेतलं आणि दिलं मात्र काहीच नाही. त्याच्या मनात आलं नाही आहे. बघा कसा तो भक्त होता. तो म्हटला की बरं झालं, कारण हे जर का असलं तर ते आहे का बघा, सांभाळा, व्यवस्था करा आणि घाला आणि घालून मिरवा. आणि ती अंगठी कोणी पाहत नाही म्हणून सारखं हे 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 असं दाखवा म्हणजे ते दिसेल. तर हे सगळं करा, कौतुक करून घ्या, लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये कितीतरी मन आणि विचार दुसरे येणार. तर ते सगळे वाचले. आता मी सगळ्या मनाने पूर्ण भगवंताचं ध्यान, मनन, चिंतन करू शकेल. आणि हे पाहिजे होतं म्हणून देवाने मला काही दिलं नाही, अन्यथा मी गुंतलो असतो ह्या व्यवहारात. पण देवाला पाहिजे की मी त्यांचं ध्यान करावं, त्यांची भक्ती करावी. म्हणजे बघा मला ते किती प्रिय मानतात, त्यांना किती पाहिजे मी त्यांचं सतत स्मरण करावं असं त्याला वाटलं. पण बाकी काही भावना मनात नाही आली. मग तो जसा पोहोचला त्याच्या गावी तर बघतो तर घर आपलं कुठे गेलं. इथं तर काही वेगळंच एक मोठा राजमहाल वगैरे दिसतोय, लगबग सगळ्यांची चालू आहे, भरपूर दागिने घातलेली स्त्री आहे. तर नंतर इथं एक सुदामाची झोपडी होती ना, ती कुठे गेली बरं? तो म्हणते की हेच तुमचं घर आहे. तो म्हणते की हो का? तिथे सुदामाची पत्नी होती ना, मीच तुमची पत्नी. तरी त्याला हात घेऊन सगळं संपूर्ण एकदम परिवर्तन झालेलं. आणि तिथे मग त्या पत्नीला आता परमानंद झाला की खरंच हे गेले, भगवंतांनी सगळी आपली चिंता दूर केली. पण सुदामा परमसावधान, कुठल्याही गोष्टीत आसक्त झाले नाही. जेवढंच तेवढं फक्त घेऊन ते श्रीकृष्णाच्या भक्तीतच रमले. असे ते सुदामा. आता हे झाल्यानंतर पुढे म्हणतात की एके दिवशी काय झालं, पण आता म्हणतो आपण संध्याकाळी घेऊया का? नाही 48 अजून तर आहे 10 मिनटं घेऊ शकतो आपण जरूर. पुढचा 1-2 गोष्टी घेऊ शकतो. हे सुदाम्याचं जे चरित्र आहे त्यानंतर एक दिवशी खग्रास सूर्यग्रहण आलं. खग्रास सूर्यग्रहण आल्यानंतर सगळे म्हणले की आता तीर्थक्षेत्री गेलं पाहिजे. तर सेमंत पंचक हे जे तीर्थक्षेत्र आहे, सेमंत पंचक हे तीर्थक्षेत्र माझ्या मते तिथे आहे जिथे परशुरामांनी क्षत्रियांचा संहार करून 5 कुंड त्यांच्या रक्ताने भरले होते. ते परमपवित्र असं स्थान मानलं जातं, सेमंत पंचक. तर तिथे हे जमले कुठले? द्वारकेतले. वृंदावनातून पण सगळे नंद, यशोदा, गोपी हे सगळे आले. आणि त्याचप्रमाणे हस्तिनापूरवरून ते सगळे आले. इंद्रप्रस्थवरून पांडव वगैरे सगळे आले. अशा प्रकारे सगळीकडचे जेवढे हे लोक आहेत ते सगळे तिथे जमा झाले. मोठ्या प्रमाणावर तिथे सत्संग, देवपूजा, यज्ञयाग, जप आणि प्रवचन हे सगळं चालू झालं. आणि तो परिसर पूर्णपणे त्या खग्रास ग्रहणाच्या निमित्ताने भगवंत नामाने गुंजून उठला.
सगळेजण एकमेकांना भेटले, खूप आनंद झाला. बायका बायका, मित्र मित्र, मुलं मुलं, आई वडील, अशी सगळ्या प्रकारची नात्यांची तिथं भेट झाली. आणि विशेष करून श्रीकृष्ण आणि गोपी तिथे खूप खूप भेटले एकमेकांना. त्यांना पाहिलं आणि गप्पा गोष्टी केल्या त्या सगळ्यांनी. त्याचप्रमाणे ऋषीमुनी पण तिथे भरपूर आले होते. अत्री, देवल, वसिष्ठ, व्यास, तर सगळे ऋषीमुनी पण तिथे भेटले. वसुदेव पण त्यांना सगळ्यांना भेटले. नंतर मग काय केलं, वसुदेव त्यांना म्हटले की हे जे आहेत ना श्रीकृष्ण, ते नेहमी आम्हाला मुलासारखेच वाटतात. सगळे लोक म्हणतात परब्रह्म, तर काय करावं आम्हाला असं हे वाटतं. तर असं वाटतं ठीक आहे, आपण एक यज्ञ करूया, मोठा यज्ञ करूया देवासाठी म्हणून, जेणेकरून माझी चित्तशुद्धी होईल निष्काम भावनेने आणि मी ज्ञानाला पात्र होईल. तर त्यावेळेला मग सगळे ते ऋषी जे आहेत ते त्यांना यज्ञाचं पौरोहित्य करतात, ऋत्विक बनतात आणि ते मोठा यज्ञ करतात, सगळ्यांना दानदक्षिणा देतात. आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होऊन 1-2-3 महिने तिथे राहून आग्रहाने एकमेकांना आग्रह करत करत राहा अजून असं करत करत शेवटी आपापल्या घरी ते 3 महिने राहतात तिथे ब्रजवासी वगैरे. वसुदेव महाराज, नंद, नंतर मग आपापल्या गावाला जातात. नंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम स्नान झाल्यानंतर रोज आईवडिलांच्या पाया पडायचे. तर तसे वसुदेव आणि देवकीचे तिथं गेलेले असतात. तर त्यावेळेला ते म्हणतात की सगळेजण म्हणतात की तुम्ही भगवान आहात म्हणून, तर तुमचं असं एक आम्ही मागणं मागतो, तुमचं ते भगवत तत्व प्रदर्शित करा आमच्यासाठी. तुम्ही जन्माच्या पूर्वी आमची जी मुलं गेली 6, तर त्या 6 मुलांना बघायची इच्छा आहे देवकीची. तर कारण तिने त्यांना पाजलं पण नाही, तर त्याच्या अगोदरच तो घेऊन गेला कंस. तर भगवान म्हणतात की ठीक आहे. आणि मग बलराम आणि कृष्ण जाऊन त्यांनी त्या देवाकडून ती सगळी मुलांना घेऊन आला परत. आणि त्यांची नावं वगैरे पण दिलेली आहेत भागवतामध्ये, तुम्ही पाहू शकता. तर तिथे ते झाल्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांना मुलांना हृदयाशी धरलं आणि भरपूर त्यांचं कौतुक लाड केले. आणि भगवंताच्या दर्शनामुळे आणि स्पर्शामुळे त्या मुलांना पण ज्ञान प्राप्त झालं आणि ते पण मुक्त होत निघून गेले. आता ह्याच्यानंतर सुभद्रा हरणाचा प्रसंग येतो, तो मी तुम्हाला सांगितला होता. आणि पुढे सुभद्रा हरणाचा प्रसंग आठवतो का तुम्हाला? नक्की सांगितला होता, सांगितलं होतं. जे कोणी लक्ष देऊन ऐकतात त्यांना माहिती आहे. सांगण्याची आवश्यकता आहे, परत नाही, थोडक्यात नको. हां, तर त्या सुभद्रा हरणाची जी गोष्ट होते त्यानंतर बघा इथं फक्त थोडक्यात त्यांनी गुरुजींनी सांगितलं की सुभद्रा ही कोण आहे. म्हटलं की सुभद्रा ही प्रकृती आहे, सुभद्रा ही योगमाया आहे. आता वास्तविक योगमाया म्हणजे शक्ती, प्रकृती, तर ती भगवंताचीच शक्ती, पण आता या जन्मामध्ये बहीण म्हणून आलेली. हां, आता द्रौपदी पण खरी म्हणजे योगमायाचंच रूप आहे. महाभारतामध्ये खूप छान प्रसंग येतो आहे. ते भीम वगैरे जे आहेत ना, ते द्रौपदीला असं म्हणजे एकदा असं रात्री ती जाते तर वायू स्वतः ती संपूर्ण जागा साफ करतो आणि सगळे देवदेवता तिथे येऊन द्रौपदी सिंहासनावर आणि ती तिची पूजा वगैरे करतात, असं तो पाहतो तिथे. तर द्रौपदी पण आहे आणि रुक्मिणी तर लक्ष्मी आहेच, पण तरी सुभद्रा यावेळेला बहीण म्हणून आल्यामुळे ही योगमाया जी आहे ती, अर्जुन जे आहे ते भगवंताचंच रूप आहे. पांडवांना धनंजय, तर त्याप्रमाणे अर्जुनाशी ती विवाह करते कारण ते भगवंताचेच रूप आहे. अशा प्रकारे ते झालं. म्हणून तिचा विवाह जसं बलरामाला वाटत होतं दुर्योधनाशी व्हावा, असं कधी होऊ शकणार नाही, कारण तो हे नाही आहे, योग्य नाही आहे. तर त्यानंतर मग एक मिथिला नरेश, मिथिलेचा राजा असतो, बहुलाश्व, आणि एक श्रुतदेव नावाचा गरीब ब्राह्मण असतो. श्रुतदेव गरीब ब्राह्मण आणि बहुलाश्व मिथिलेचा राजा त्यावेळेचा. हां, जसं जनक रामांच्या वेळेला होते, तर ते असतात. तर ते पण कृष्णभक्त असतात. आता मिथिला वगैरे हा भाग बिहार आणि नेपाळ त्या भागामध्ये आला सध्या, तर मग ते पण देवाला एकदा आमंत्रण देतात. मग द्वारकेहून देव तिकडे जातात.
तर दोघांची इच्छा असते की माझ्याकडे यावं. हा तर राजा, त्याच्याकडे गजांत लक्ष्मी, गडगंज संपत्ती, आणि हा तर गरीब ब्राह्मण. आणि भगवंताच्या बरोबर खूप ऋषीमुनी. तर भगवंत त्यांच्याकडे जातात. बहुलाश्व राजाला पण वाटतं की 1 महिना माझ्याकडे राहते, आणि श्रुतदेव ब्राह्मणाला पण वाटलं की भगवंत माझ्याकडे खूप राहील, पण त्यांच्याकडे 1च दिवस राहतात. आणि तो ह्यांनी तर मोठे मोठे गायकवादक नर्तक भगवंताच्या मनोरंजनासाठी बोललेले असतात. आणि श्रुतदेव जो आहे तो भिक्षा झाल्यानंतर अशी ओढणी वगैरे असते, तीच अशी डोक्यावर वगैरे पांघरतो आणि त्यानेच तो नाचतो. तसंच करू येऊ. तर याप्रमाणे भगवान दोघांनी, म्हणजे सांगायचं काय की भगवंताला भाव प्रिय आहे, बाकीची तुमची कशी परिस्थिती आहे वगैरे ते काही नाही. तर ही ती गोष्ट आहे ते. आता हे झाल्यानंतर पुढे आपण काय बघायचं ते पुढच्या ह्याच्यात बघूया. शिव अच्युतयोः स्वभाव वैलक्षण्यम. काल तुम्हाला सांगितली ती मी गोष्ट, ते कसे श्रेष्ठ, पण ह्याच्यामध्ये फरक पण सांगितलेला आहे. ते म्हटलं की जे कोणी भक्त शिवांचे असतील ते श्रीमंत होतात, पण भगवंताचे जे भक्त असतील ते कंगाल होतात, निर्धन होतात. असं का? तर म्हणे भगवंत त्यांचे बाकीचे सगळे पाश तोडून, त्यांचा भरोसा ज्याच्यावर आहे, धन परिवार ते सत्ता ते सोडून स्वतःलाच त्यांना देऊन टाकतात. आणि शिवजींच्या स्तोत्रामध्ये हे पण येतं की शिवजींचं हे केल्यानंतर ते भरपूर लक्ष्मी ते देतात, असं त्यांच्या स्तोत्रातली पण फलश्रुती आहे आपल्या मंत्रपुष्पमध्ये वगैरे. तर ह्याप्रमाणे तो पण फरक त्यांनी तिथे सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर भस्मासूर, त्याची एक गोष्ट येते. भस्मासूर जो आहे, आता खरं म्हणजे संपायला भस्मासूर, तर त्याचं नाव आहे खरं वृकासूर. भस्मासूरचं नाव वृकासूर आहे. वृक म्हणजे लांडगा, वृकासूर. हां, वृकासूर. तर तो वृकासुरा त्यांनी खूप तपश्चर्या करते, शिवजींना प्रसन्न करून घेतो आणि म्हणतो की ज्याच्या हातावर नीड हात ठेवी, ज्याच्या डोक्यावर, तो त्याचं भस्म झालं पाहिजे, म्हणून त्याला भस्मासूर म्हणतात. तर तो वृकासूर जो आहे तो असं वर प्राप्त करून घेतो. भगवान तथाच तू त्याच्या हातावर डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. तो म्हणतो की लगेच याचं मी डेमॉन्स्ट्रेशन करतो, हां, तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो. तर शिवाजी म्हणते की आता हे काय झालं. शिवाजी पळू लागतात, वृकासूर त्यांच्या मागे पळू लागतो आणि पळता 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 तिथे भगवान नारायण भगवान, विष्णू भगवान येतात. ते म्हणतात की काय झालं, की तुम्ही इतका का दमला आहे, काय घाबरला आहे, का पळताय. म्हणतो नाही, तो वृकासूर येतो आहे, पाठलाग करतो आहे माझा, त्याला मी वर दिलं आहे की डोक्यावर हात ठेवला की भस्म येईल, तो माझ्याच डोक्यावर हात ठेवायला येतो आहे. म्हणतो थांबा, चिंता करू नका, शांत राहा, मी बघतो काय ते. आणि ते एका बालकाचं रूप घेऊन त्याच्याकडे जातात आणि गोड हसतात त्याच्याकडे बघून. हास्य म्हणजे काय? माया, पण ही विमुख जनमोहिनी माया, विमुख जनमोहिनी माया. मग तिथं गेल्यानंतर म्हणतं की अरे किती दमलास, बस तरी 2 मिनटं इथे, का धावतोयस तू, काय पाहिजे तुला, काय झालं. तर तो म्हणतो की मी तपश्चर्या करून असा वर मागवला आणि ते शिवाजी पळून जात आहेत. तर म्हणते की असं काय, तू पण किती अगदी साधाफोळाच आहेस तू, त्यांनी वर दिला आणि तू विश्वास ठेवतोस, तुझ्या तरी डोक्यावर हात ठेवून बघ. तसं म्हणते की अरे खरंच की हे तर मला आठवलंच नाही की आपल्याच डोक्यावर हात ठेवून घ्यावा. मी ती परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला इतका धावलो बघा. बरोबर, मी माझ्याच डोक्यावर हात ठेवतो हात आणि झाला भस्म तिथे. आणि हीच गोष्ट दुसऱ्या पुराणांमध्ये तिथे ती मोहिनीचं रूप घेऊन येते आणि मग तो म्हणतो की लग्न करवायचे, म्हणते माझ्यासारखा नाच तर मी करीन. ती नाचता नाचता असा हात ठेवते. तर त्याच्यापेक्षा हे, तर आता ह्याचा अर्थ बघा आपल्याला काय समजायचा की हा जो वृकासूर आहे, भस्मासूर आहे, ती म्हणजे आपली बुद्धी आहे. आपली बुद्धी कुठल्याही गोष्टीचा विचार करो बघा, त्याचा चिरफाड केल्याशिवाय राहत नाही. हां, काय आहे, कुठून आलं, काय झालं असं, हां, कोणी केलं, कसं झालं, त्याचा परिणाम काय, ह्याचं कारण काय, अशा प्रकारे सगळ्याचं भस्म करून टाकते. तर ज्यावेळेला ही बुद्धी आपली स्वतःकडे वळते, जेव्हा जगाकडे वळते तेव्हा हे सगळं वाढतं बघा, व्यवहार सगळा वाढतो, कंपन्या, फॅक्टऱ्या, नवीन शोध लागत आहेत आणि तेवढ्या हजारो इच्छा. मग हजारो इच्छा झाल्यानंतर शरीराला वणवण, शरीराला असंतोष, मानसिक रोग, शारीरिक रोग, स्पर्धा, कलह, झगडे,
बघा, बहिर्मुख बुद्धी जेव्हा जाते तेव्हा हे सगळं होतं. म्हणून त्या बुद्धीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे, म्हणजे ती अंतर्मुख होऊन स्वतःचा तिने विचार केला पाहिजे, मी कोण, मी बुद्धी कुठून आले, कोणी मला निर्माण केलं, माझं कारण काय, माझा परिणाम काय, माझी लक्षणं काय, माझा उद्देश काय. ज्या वेळेला ती बुद्धी स्वतःचा विचार करेल, स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवेल, आपलं चिंतन मनन अन्वीक्षण त्याला म्हणतात, अन्वीक्षकी विद्या म्हणजे वेदांत हे करेल, तर त्यावेळेला ते अज्ञानाचा भस्म होऊन जाईल, पापाचं भस्म होऊन जाईल, दुःखाचं भस्म होऊन जाईल. तर अशी ही गोष्ट आपल्याला गुरुदेवांनी सांगितली, भागवतांनी ही गोष्ट सांगितली आणि ह्याचा अर्थ गुरुदेवांनी आपल्याला हे सगळे साधुसंत सांगतात. तर ते पूर्ण झालं. आणि ते हा जो खरं म्हणजे 10वा स्कंध जो आहे त्याचा उत्तरार्ध पण पूर्ण झाला. भृगु ऋषींनी केलेली परीक्षा मी सगळ्यांना सांगितली. शिवजींना काय केलं, त्यांनी हट म्हटले, तिकडे रागावले. विष्णू भगवान फक्त म्हणजे की माझे हृदय किती कठोर, तुमचे पाय किती मृदू, म्हणून ते श्रेष्ठ. तर ती गोष्ट इथे येते. त्यानंतर आणखीन 2 गोष्टी येतात छोट्या छोट्या आधी. आणि विद्या 64 कलांमध्ये आहे का काही? भगवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये वगैरे अन्वेक्षिकी विद्या इतरही ठिकाणी येते. तर ती म्हणजे वेदांत, आत्मचिंतन. आणि कलांमध्ये कुठल्या वेगळ्या निमित्ताने किंवा नावाने आले असतील ह्याच्याबद्दल, पण त्या सहसा व्यावहारिक आहेत जास्त करून. आणि ही जी आहे आत्मचिंतनाची कला, अन्वेक्षण म्हणजे पहा, अनुवीक्षण. बघा, अनु म्हणजे त्याच्या मागून, कशाच्या मागून, गुरूंनी आपल्याला वेदांत शिकवला, उपनिषद आपण शिकली, तर त्याच्यानंतर केलेलं ईक्षण, अनुईक्षण म्हणजे अन्वेक्षण संधी पाहिली तर त्याच्या आत्मपरीक्षण, आत्मचिंतन खूपच छान. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु. थोडी आपण चर्चा याची राहिलेली संध्याकाळच्या वर्गात पण करू.